हरे ओम कृष्ण नमो माताजी। भगवतो हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्रीमद् भगवत गीता की जय हो। श्रील प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना। आज आपला 12वा अध्याय आपण आपल्या पाठ्यक्रमाच्या 12व्या दिवशी अभ्यासणार आहोत. तर सर्व भक्तांना इस्कॉन बेंगलोरच्या वतीने मी सर्वांना सादर प्रणाम. त्याचबरोबर सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आज आता आपण जो अभ्यास करणार आहोत तर तो जो आहे अध्याय तर त्याचं नाव काय आहे तर भक्तियोग म्हणजे काय तो भक्ती सेवा कशी करायची तर हे आपण अभ्यासणार आहोत. मग भक्ती सेवा म्हणजे काय आणि मग ती कशी आपण करायची किंवा भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे काय तर हे सगळं आज जो आजचा अध्याय आहे तर त्या अध्यायाच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. मग आता ह्या भक्ती सेवेद्वारे म्हणजे अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करून आपण कशा पद्धतीनं श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो तर हे सगळं भक्ती योगाच्या माध्यमातून म्हणजे भक्ती म्हणजे काय तर पूर्णतः समर्पित अशी निष्काम सेवा म्हणजे डिवोशनल सर्व्हिस त्याला म्हणायचं भक्ती म्हणजे थोडक्यात अशी जी आहे. आणि मग ती सेवा केल्यामुळं म्हणजे अशी भक्तिमय प्रेममय सेवा आपण म्हणतो तर ती केल्यामुळं आपण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस कसे पात्र होणार कृष्णाशी कसे जोडले जाणार तर ते आपण अभ्यासणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड. आता आपले जे श्री श्री राधा गोविंद आहेत इस्कॉनचे तर त्यांच्या संतुष्टीसाठी आपण ही भगवद्गीता अभ्यासतो आहोत. राधा गोविंद जे आहेत तर त्यांच्या आनंदासाठी आणि त्यांच्या इंद्रियांना आनंद देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण प्रत्येक कर्म करतो हो की नाही. तर श्री श्री राधा गोविंदांच्या संतुष्टीसाठी आपण भगवद्गीता अभ्यास करूया आणि त्याद्वारे ती जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करूया. त्याचबरोबर आपले इस्कॉनचे जे प्रमुख संस्थापक आचार्य आहेत तर त्यांना पण आपण साष्टांग नमन करूया आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करू. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. श्रील प्रभुपादांची स्लाइड. हरे कृष्ण. माझा आवाज येतो ना ऐकू मग त्याची. हरे कृष्ण.
पण तशी आवाज थोडासा हळू हा दबवतोय तो मध्येच. आज थोडा हा. आहे, मी जवळ घेतलाय लॅपटॉप. जी जी. हा. हा. शिल प्रभुपाद यांची स्लाइड घ्या आणि त्यानंतर पुढची स्लाइड आपण. हा. हा. शिल प्रभुपाद यांच्या चरणी वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि आता पुढची स्लाइड आपण घेऊया. हा. आता हे जे आहेत तर हे कोण आहेत, तर आता हे श्रीनाथजी जे माधवेंद्र पुरींची आपण महात्म्यांची लक्षणं अभ्यासली. पहा तिथं माधवेंद्र पुरींची आपण गोष्ट अभ्यासली, सर्वांनी आठवतं का? 10व्या अध्यायामध्ये महात्म्याची लक्षणं अभ्यासली आपण. तर त्यावेळेला आपण जी आहेत तर ती महात्म्याची लक्षणं अभ्यासताना माधवेंद्र पुरींची गोष्ट आपण अभ्यासली होती. त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांनी दृष्टांत दिला आणि मला या वृक्षाच्या मुळापासून काढ असं सांगितलं. तर ते हे जे आहेत ते हे श्रीनाथजी किंवा श्री गोपीनाथजी, तर ह्यांची प्राणप्रतिष्ठा तिथे जो गोवर्धन पर्वत आहे तर तिथे केली होती मंदिर बांधून. पण आता म्हणजे मुस्लिमांची अनेक आक्रमण झाली, मग त्यावेळेला मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून तिथल्या पुजाऱ्यांनी काय केली, ती अशा मूर्ती आहेत वृंदावनातल्या किंवा उत्तर प्रदेशात जिथे अशी आक्रमण झाली तर त्या मूर्ती राजस्थानला हलवल्या गेल्या, ते अर्चविग्रह जे आहेत ते. तर त्यामुळे आता श्रीनाथजी कुठे आहेत, तर राजस्थानमध्ये आहेत. तर ते हे जे आहेत गोपीनाथजी किंवा त्याला श्रीनाथजी म्हटलं जातं, तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया आणि आपल्या पुढच्या अभ्यासाला त्यांचे आशीर्वाद घेऊन सुरुवात करूया. त्यांच्या आनंदासाठी आपण अभ्यास करूया, म्हणजे ते काय होईल, कृष्ण भावना भावित करून होईल. हरे कृष्ण. आपण पुढे जाऊ. हा. आता 11व्या अध्यायामध्ये आपण अभ्यासलं की अर्जुनाने कृष्णाला जे त्यांचं वैश्विक रूप आहे ते दाखवण्याची का विनंती केली. मग आता ते वैश्विक रूप आहे तर ते कसं होतं त्याचं फार सुंदर वर्णन आपण अभ्यासलं. आणि मग आता त्याचं दर्शन घेतल्यानंतर अर्जुनाचा काय अनुभव होता, अर्जुनाची काय अवस्था झाली, म्हणजे आश्चर्य आणि भय असं एकत्र, म्हणजे अचानक म्हणजे एखादी गोष्ट पाहिली तर कसं विस्मय, आश्चर्य आणि थोडंसं भय त्यामुळे निर्माण होतं, तशी अवस्था होती अर्जुनाची. मग कृष्णांनी अर्जुनाचं जेव्हा त्यांनी अनुभव कथन केला तेव्हा उत्तर दिलं की कशा पद्धतीने त्यांच्या योजनेनुसार ह्या सगळ्या म्हणजे जे जीवात्मा आहेत त्यांचा मृत्यू आधीच झालेला आहे आणि तू फक्त काय कर, युद्धासाठी लढ आणि सज्ज हो आणि तू तुझं कर्तव्य निमित्त मात्र बन तू आणि कर. आणि ते म्हणजे कर्तव्य काय, तर युद्धामध्ये क्षत्रिय म्हणून त्यानं लढलं. मग अर्जुनाने प्रार्थना केल्या त्यांना की त्याच्याकडून ज्या चुका झाल्या, म्हणजे असे भगवान आपले मित्र आहेत ह्याचा त्याला आनंद झाला, पण कधी हे यादव हे कृष्ण असं म्हणून त्यांनी त्याला काही अर्जुनाला हे कृष्ण जे आहेत तर अशा पद्धतीचं विश्वरूप प्रकट करतील असं काही माहिती नव्हतं. आणि म्हणून त्यांनी जे काही म्हणजे त्यांच्यासाठी असे शब्द वापरले होते मैत्री खातर, तर त्याबद्दल त्यांनी क्षमा मागितली कारण ते भगवान आहेत. आणि त्यांनी प्रार्थना केली. आणि मग कृष्णाला आपण कसे आजमावू शकतो, कसे पाहू शकतो, तर शुद्ध भक्तीने, म्हणजे शुद्ध भक्ती मार्गानेच आपण कृष्णांना पाहू शकतो किंवा कृष्णाच्या कृपेस पात्र होऊ शकतो. म्हणजे कृष्णांना पाहण्याचा किंवा कृष्णांना प्राप्त करण्याचा मार्ग काय आहे, शुद्ध भक्तिमय प्रेममय सेवा, की जी आपण आध्यात्मिक प्रमाणित गुरूंच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शना खाली करतो. आणि ती जी सेवा आहे तर त्या सेवेद्वारेच आपण कृष्णांना प्राप्त करू शकतो किंवा पाहू शकतो. कसे पाहू शकतो, भक्तीच्या नेत्रांनी. हो की नाही, सेवा करतो तेव्हा भक्तीचे नेत्र प्राप्त होतात आपल्याला, भक्तीच्या नेत्रांनी आणि प्रेमाच्या अंजनाने आपण श्रीकृष्णांना पाहू शकतो. मग हा कालच्या अध्यायाचा सारांश होता. मग आता पुढे जाऊ. मग आता अव्यक्त जे निर्विशेष ब्रह्म आहे तर त्याची भक्ती काही करतात, मग काही म्हणजे असे जे भक्ती करतात मग तर त्याबद्दल थोडस श्रीकृष्णांना अर्जुनाने प्रश्न विचारलेत. मग भक्तीमध्ये प्रगतीचे टप्पे कोणते आहेत आणि मग कृष्णाला प्रिय असलेले गुण कोणते आहेत, आपल्या अंगी ते कसे बाळगायचे, तर हे सगळं आपण 12व्या अध्यायात शिकणार आहोत. आता 12व्या अध्याय जो आहे तर तो काय आहे, भक्ती योग आहे. म्हणजे पूर्ण भक्ती जे आहे, भक्तीची साधना आणि भक्ती, तर ह्याचं जे विवरण आहे ते 7 ते 12 मध्ये आलेलं आहे. मग ह्याचं म्हणजे जे सार आहे ते सगळं 12व्या अध्यायात, म्हणजे पूर्णतः भक्ती योगाचं जे निरूपण आहे ते 12व्या अध्यायामध्ये आहे. सगळ्यांनी अगदी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकूया, खूप सुंदर हा अध्याय आहे आणि जो आपल्याला आध्यात्मिक मार्गावर पुढे घेऊन जाण्यास मदत करेल, मार्गदर्शन करेल, असे सुंदर सुंदर श्लोक आहेत या अध्यायामध्ये. म्हणजे भगवद्गीतेतले सगळे
सगळे श्लोक म्हणजे भगवंतांच्या श्रीमुखातून आले तर उत्तम असेच आहेत. पण त्यामध्ये पण आता असे सुंदर सुंदर अध्याय आणि उत्तम असे श्लोक आहेत की जे आपल्यासारख्या सामान्यांना खूप म्हणजे समजून घेण्यासाठी म्हणजे सुलभ आहेत. तर असे जे आहेत अध्याय आणि श्लोक त्यापैकी हा 12वा अध्याय आहे. तर आपण तो समजून घ्यायचा प्रयत्न करूया. हा पुढे जाऊन हा त्याची पुढची स्लाईड. हा वाची. हा कुमुद माताची हरे वाची. कृष्ण। हा. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः। हरे कृष्णा। हरे कृष्ण माताजी। हा. अर्जुनाने विचारले, कोणते अधिक परिपूर्ण मानले जाते? जे तुमच्या भक्ती सेवेत योग्यरित्या व्यस्त आहेत किंवा जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात ते अव्यक्त आहेत? हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया अर्जुनाने काय विचारलं. की आता अर्जुनाच्या मनात परत प्रश्न आलाय की असं कोणतं अधिक परिपूर्ण मानली जाते सेवा, म्हणजे की म्हणजे जे तुमच्या भक्ती सेवेत योग्य पद्धतीनं व्यस्त आहेत म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा करतात ती श्रेष्ठ मानली जाते किंवा अधिक परिपूर्ण अशी ती आहे की जे अव्यक्त ब्रह्माची पूजा करतात म्हणजे निर्विशेष ब्रह्माची. मग आता हा प्रश्न अर्जुनाला का पडलाय तर ते आपण थोडंसं समजून घेऊया. तर आतापर्यंत साकार निराकार असं विश्वरूपाचं म्हणजे सगळं वर्णन आपण सगळ्या प्रकारच्या भक्तांचं वर्णन योगीजनांचं हे सगळं आतापर्यंत कृष्णाने आपल्याला सांगितलंय अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तर देताना आणि अभ्यासलं. मग आता योगी जे असतात ना त्यांच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक सविशेषवादी आणि एक निर्विशेषवादी, बरं का. मग आता इथे समजून घेऊया की सविशेषवादी म्हणजे काय, की जे भगवान श्रीकृष्णांचं जे सगुण रूप आहे ना तर त्याची पूजा करणारे त्यांना म्हणायचं सविशेषवादी. आणि निर्विशेषवादी म्हणजे काय, की भगवान श्रीकृष्णांचं जे निराकार रूप आहे ना अव्यक्त रूप किंवा निर्गुण रूप म्हटलं तर निराकार रूपावर म्हणजे निर्विशेष ब्रह्माची पूजा करणारे तर ते झाले निर्विशेषवादी, बरं का. हा फरक आहे. मग आता याच्या पुढे जाऊन आपण असं समजून घ्या म्हणजे या दोन मधली स्थिती अधिक उत्तम कुठली, म्हणजे अर्जुनाला हा प्रश्न पडलाय. आता इथे आपण हा भाग समजून घेऊया. साकारवादी भक्त असतात ते कसे संपूर्ण शक्तीनं स्वतःला भगवत सेवेमध्ये संलग्न करतात किंवा त्याला सविशेषवादी म्हणायचं. आणि निर्विशेषवादी भक्त पण स्वतःला कृष्ण सेवेमध्येच म्हणजे संलग्न करतात, पण ते कसं तर अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचं ते ध्यान करतात. आता ध्यानयोग कुठे सांगितलंय, सत्ययुगात साधनाचा प्रकार सांगितलाय म्हणजे सत्ययुगाचा धर्म आहे तो. आता कलियुगामध्ये जर अशा पद्धतीनं अव्यक्त ब्रह्मावर आपण ध्यान करायचं ठरवलं तर ते कसं व्यवहार्य आहे पहा. हा. आता सोपा भाग आपण समजून घेऊया की प्रकाश किरण भगवान म्हणजे आहेत असं पहिला जो आत्मसाक्षात्कारचा टप्पा आहे तो म्हणजे त्याच नवसाधकाला वाटतं. म्हणजे असे जे निर्विशेष ब्रह्म आहे म्हणजे ते काय भगवान श्रीकृष्णांच्या शरीरातून होणारे प्रकाश जे किरण आहेत प्रसारित होणारे ते म्हणजे ब्रह्मज्योती आणि ते म्हणजे जे किरण प्रसारित होतात ते म्हणजे निर्विशेष ब्रह्म आहे. मग आता आपण अशा प्रकाशावर भगवान म्हणजे प्रकाश आहे अशा प्रकाशावर ध्यान केंद्रित करायला सुरुवात केली तर पहा किती वेळ आपण असं ध्यान करू शकू ह्याचा विचार करा. हम्म. आणि मग आता आपण असं ध्यान करायला सुरुवात केली त्यातून मन एकाग्र झालं तर आता काय होईल की अशा पद्धतीनं ध्यान एकाग्र थोडा वेळ आपण केलं तर नंतर काय होईल की आता खूप उकडायला लागलंय बाबा आता म्हणजे खूप उकाडा जाणवतोय असं वाटेल. म्हणजे जर आपण अशा पद्धतीनं प्रयत्न करतोय समजा किती वेळ आपण बसू शकू, हो की नाही. मग जरा फॅनच लावूया असं वाटेल, हो की नाही. मग आता तहान लागेल घशाला कोरड पडेल मग आता पाणी पिऊया असं वाटेल. म्हणजे काय की अशा पद्धतीने आपण एकाच स्थळी बसून असं ध्यान लावून असं बराच वेळ बसू शकू असं आता कलियुगामध्ये शक्य होईल का आपल्याला. आपलं मन असतं ते सगळं विचारांचं भांडारच असतं आणि मग ते असं एका फांदीवरून दुसरी फांदीवर विचार जसे धावतात तसं धावत असतं आणि मग असं एकाग्र करायला आपण गेलो तर ते सहज शक्य होईल का कलियुगामध्ये. पहा आपण असे जर बसलो तर आपण ध्यानाला बसलो तर आपल्या मनामध्ये
घरात असो तर ऑफिसचे विचार येतात, ऑफिसमध्ये असो तर आपल्या मुलाबाळांचे विचार येतात. म्हणजे एक उदाहरण दिलं मी. पुणे विद्यार्थी असतील तर त्यांना घरात असलो की परीक्षेचे विचार येतात, आणि मग कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये गेलो की घरात आता काय करायचंय मला जाऊन हे विचार येतात. म्हणजे काय, आपलं मन एकाग्र करणं तसं फार अवघड आहे. म्हणून ही म्हणजे जी कलियुगामध्ये ही ध्यान योग ही अविवार्य पद्धती सांगितली. कलियुगामध्ये काय आहे, कलियुगाचे गुण आहे तर नाम संकीर्तन यज्ञ, जप यज्ञ. मग आता अशा पद्धतीनं निर्विशेष ब्रह्म म्हणजे प्रकाश किरण, तर त्याच्यावर आपल्याला मन एकाग्र करणं तसं खूप अवघड आहे, हो की नाही. मग ही तर अशी ही पद्धती आहे. मग आता ह्या दोन पद्धतींपैकी कुठली आहे की जी परिपूर्ण आहे, असा अर्जुनाला प्रश्न पडलाय. म्हणजे आता इथे समजून घेऊया की भक्तिमय सेवा हीच कशी सर्वोत्तम मार्ग आहे आणि सोपा मार्ग आहे श्रीकृष्णांना प्राप्त करण्याचा. मग आता दुसऱ्या अध्यायात आपण समजून घेतलं, आपण शरीर नाही आहोत, भगवान श्रीकृष्णांचा काय आहे तर आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत. मग आता परमसत्य म्हणजे काय, तर पूर्णतः आध्यात्मिक आहेत. म्हणजे परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण. मग आता त्यांना जाणणं, त्यांच्यावर पूर्णतः लक्ष केंद्रित करणं, तर हे म्हणजे काय आहे तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करण्याचे जे प्रयत्न, म्हणजे आपण कृष्ण चिंतन करतो असे आहेत. मग देहत्याग करतेवेळी जो कोणी कृष्णांचं चिंतन करतो त्याला तात्काळ कृष्ण लोकाची किंवा आध्यात्मिक जगाची प्राप्ती होते. आपण 6व्या अध्यायाच्या शेवटी हे सगळं भगवान श्रीकृष्णांनी सांगितले. मग आता असे जे योगी आहेत तर त्या योगामध्ये हृदयामध्ये ज्याच्या कृष्ण स्मरण सुरू असतं त्याला म्हणायचं परमसिद्ध योगी. मग जवळजवळ प्रत्येक अध्यायाच्या शेवटी निष्कर्ष काय आला, भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्या साकार रूपावर मनुष्यानं काय केलं पाहिजे, अनुरक्त झाले पाहिजे. म्हणजेच काय, तर साकार रूपाची उपासना केली पाहिजे, साकार रूपावर आपलं मन केंद्रित केलं पाहिजे. आपण साकार रूपाची भक्तिमय प्रेममय सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ही सर्वश्रेष्ठ अशी आध्यात्मिक अनुभूती आहे पहा. म्हणजे भक्ती मार्ग हा सर्वश्रेष्ठ काय आहे, तर भगवान श्रीकृष्णांच्या साकार रूपावर आपण काय केलं पाहिजे, तर आपलं मन केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या योगपद्धतीमध्ये पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांची जी आपल्याला म्हणजे त्यांचा जो संघ किंवा सहवासाची जर इच्छा असेल तर भक्तिमय सेवेच्या मार्गानेच आपल्याला अनुसरण करून तो म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा संघ प्राप्त करता येतो पहा. आणि ह्यासाठी भक्ती योग हा सर्वश्रेष्ठ आहे. मग आता श्रीकृष्णाच्या साकार रूपावर अनुरक्त असणारे म्हणजे त्यांच्या साकार रूपाची उपासना करणारे खूप लोक आहेत. मग कृष्णांपासून ते इतक्या म्हणजे दृढपणे म्हणजे ते कृष्ण रूपापासून म्हणजे अशा दृढपणे अनासक्त झालेले असतात की गीता आहे तर त्याच्यावर भाष्य करताना सुद्धा काय होतं की लोकांना ते कृष्णापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतात. मग त्या लोकांचा भक्तिभाव जो असतो तो कसा असतो, निर्विशेष ब्रह्मज्योतीवर केंद्रित करायचा ते प्रयत्न करतात. म्हणजे काय की आपली जी इंद्रिय जे आहेत म्हणजे तर त्याच्या अतीत असणार असं अव्यक्त रूप आहे. आपल्या इंद्रियांनी ते जाणता नाही येणार. म्हणजे आपल्या इंद्रियांना मर्यादा आहेत. मग असं मर्यादित इंद्रियांनी आपल्याला हे भगवान श्रीकृष्णांचं अव्यक्त रूप म्हणजे निर्विशेष ब्रह्म, मग त्याच्यावर आपल्याला नाही मन एकाग्र करता येणार किंवा त्या रूपावर आपल्याला म्हणजे पूर्णतः आसक्त नाही होता येणार पहा. मग आता श्रीकृष्णाच्या साकार रूपावर अनुरक्त नसणारे लोक कसं करतात, निर्विशेष ब्रह्म जे आहे तर त्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित करावं म्हणून आपल्याला मार्गदर्शन करतात पहा. किंवा श्रीकृष्णांपासून ते दूरच नेतात लोकांचा. म्हणजे अशा लोकांचा भक्तिभाव जो असतो तो निर्विशेष ब्रह्मज्योतीवर केंद्रित करायचाच प्रयत्न असतो त्यांचा. मग अशा योगीजनांचे दोन प्रकार आहेत. मग ह्या दोन योग्यांपैकी जो म्हणजे कुठला मार्ग अत्यंत सोपा सोयीस्कर आहे असा, तर तो समजून घ्यायचा अर्जुन प्रयत्न करतोय. आता इथं अर्जुन आपली स्थिती पण जाणतो की अर्जुन हा कसा आहे, श्रीकृष्णांच्या साकार रूपावरती आसक्त आहे पहा. तो निर्विशेष ब्रह्माची आराधना करतो का अर्जुन, तर बिलकुल नाही. अर्जुन प्रत्यक्ष श्रीकृष्णांच्या साकार रूपावर तो कसा आहे, अनुरक्त आहे. म्हणजे काय की श्रीकृष्णांना प्रत्यक्ष तो पाहतो आणि त्यांची सखा भावाने म्हणजे मित्रत्वाच्या नात्याने भक्तिमय प्रेममय सेवा करतोय ना भगवान श्रीकृष्णांची अर्जुन. म्हणजे तो साकार रूपावर कसा आहे, आसक्त आहे असा अर्जुनाचा म्हणजे जो मार्ग आहे तो आहे. आणि त्यामुळे त्याला खात्री करून घ्यायची की नक्की निर्विशेष ब्रह्मावर ध्यान करणं ह्या भौतिक जगतामध्ये योग्य आहे की भगवान श्रीकृष्णांच्या म्हणजे साकार रूपावर, तर हे त्याला समजून घ्यायचंय. आणि मग म्हणून अर्जुन हा प्रश्न विचारतोय. आता त्याला हे का प्रश्न विचारायचे,
तर निर्विशेष ब्रह्मज्योतीची परिपूर्ण अनुभूती कधी होणारच नाही. आपण म्हणजे त्या रूपावर अनुरक्त व्हायचा किंवा आसक्त होऊन मन एकाग्र करायचा प्रयत्न केला तर. आणि म्हणून अर्जुनाला वाटतं की हा वेळेचा अपव्यय होईल, म्हणजे कालापव्यय होईल असं त्याला वाटतंय. आणि म्हणून अर्जुन काय विचारतोय की नेमकं काय करावं. म्हणजे कारण अर्जुनाला हा अनुभव आहे स्वतः भक्त म्हणून, की श्रीकृष्णांच्या साकार रूपावर जर आपण अनुरक्त झालो तर ती सर्वोत्तम गोष्ट आहे. आणि म्हणून जो कोणी श्रीकृष्णांना जाण्याची इच्छा करतो किंवा श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तर त्याच्यासाठी म्हणजे हाच योग्य मार्ग आहे की श्रीकृष्णांच्या साकार रूपावर आपण म्हणजे आसक्त होऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं. मग आता अर्जुनाला पडलेल्या ह्या प्रश्नांची उत्तरं आहेत, तर ती आता श्रीकृष्ण पुढच्या श्लोकामध्ये देतात. आता हा प्रश्न अर्जुनाने विचारला आणि आपल्यासारख्या सामान्यांसाठी हा मार्ग मोकळा केलाय. पहा, आपल्याला गोंधळ असतो ना, काही लोक अशा अव्यक्त रूपावर ध्यान लावतात. मग आता कलियुगामध्ये आपण करायचं काय? तर साकार रूपावर श्रीकृष्णाचे ध्यान करायचं का, असं जे निराकार म्हणजे निर्विकार रूप आहे म्हणजे तर त्याच्यावर ब्रह्मज्योतीवर ध्यान करायचं? मग त्याचं आता उत्तर श्रीकृष्ण स्वतः देतात. या दुसऱ्या श्लोकातून आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यांनी लक्षात ठेवूया, अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. कुणी आपल्याला मी ध्यान करतो सांगितलं तर त्याला ताबडतोब उत्तर द्यायचं. ही साधना किंवा हा भक्ती सेवेचा मार्ग अव्यवहार्य आहे कलियुगासाठी. आणि अशा पद्धतीनं म्हणजे कलियुगामध्ये जो काही सांगितलाय कलियुगाचा युगधर्म तो म्हणजे नाम संकीर्तन यज्ञ, म्हणजे आपण जप करू शकतो किंवा संकीर्तन करू शकतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढची slide. हा माताजी. मय्यावेश श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मतः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, ज्याचे मन माझ्या वैयक्तिक स्वरूपावर स्थिर आहे, नेहमी महान आणि दिव्य श्रद्धेने माझी उपासना करण्यात मग्न आहे, तो मी सर्वात परिपूर्ण मानतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात की ज्याचं मन माझ्या वैयक्तिक रूपावर म्हणजे श्रीकृष्णांचं ते द्विभुजधारी रूप आहे, मयूर पंख डोक्यावर असलेलं, हातात वेणू असलेलं, त्याच्यावर ज्याचं मन केंद्रित झालंय म्हणजे साकार रूपावर जो मनुष्य केंद्रित करतो आपलं मन भगवान श्रीकृष्णांचं जे असं रूप आहे त्याच्यावर, तर किंवा त्यांची श्रद्धेने पूर्णतया पूर्ण विश्वासाने भक्तिभावाने पूजा करतो, भजतो, म्हणजे इथं नवविधा भक्ती आली पहा. हा, तर असा जो आहे व्यक्ती तर तोच कसा आहे तर परम सिद्ध योगी किंवा परम सिद्ध पुरुष आहे असं म्हणतात भगवान. म्हणजे कृष्ण भावनामृत भक्त असतात, त्याचे कुठल्याही क्रिया भौतिक नसतात. तो जे काही आहे ते कृष्णांच्या प्रित्यर्थ करतो. म्हणजे शुद्ध भक्त निरंतर कृष्णांच्या सेवेमध्ये असतो. कधी तो जप करेल, मग कृष्ण कथेचं वाचन करेल, श्रवण करेल भागवताचं किंवा कृष्ण कथेचं, कधी भगवान श्रीकृष्णासाठी भोग किंवा नैवेद्य आपण म्हणतो तर तो तयार करण्यासाठी तो म्हणजे प्रयत्न करेल, तो शिजवेल असा नैवेद्य सुंदर पद्धतीने. मग श्रीकृष्णांसाठी काही वस्तू आणण्यासाठी पेटीमध्ये जाईल. मग कधी मंदिर मार्जन म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे तर ते मार्जन करायचं म्हणजे स्वच्छ करायची सेवा देईल. कधी भोजनपत्र स्वच्छ करायची सेवा देईल. म्हणजे असं जे काही तो करतो ते श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच करतो पहा. म्हणजे एकही क्षण तो व्यर्थ नाही घालवत. मग असं जे कर्म असतं त्याला म्हटलंय समाधिस्थ कर्म. आणि असं जो कार्य करतो तो सर्वात परिपूर्ण असा भक्त आहे. म्हणजे पहा, इथे चित्रात दाखवलंय की भगवान श्रीकृष्णांना पोशाख करायचा, मग छान छान अलंकार घालायचे, मग भगवान श्रीकृष्णांना तिलक करायचं, म्हणजे इतक्या सुंदर सुंदर सेवा आहेत भगवान श्रीकृष्णांच्या. आणि त्या भक्तिभावाने प्रत्यक्ष साक्षात तिथं भगवान आहेत असं भावाने, म्हणजे प्रत्यक्ष जिथं भगवान श्रीकृष्णांचे अर्चविग्रह आहेत तिथं भगवानच असतात. म्हणजे तर त्या भावाने जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला काय होतं, ती अत्यंत म्हणजे काय म्हणतो समर्पित भावाने केलेली भक्तिमय प्रेममय सेवा होते पहा. आणि मग अशा पद्धतीनं जो कोणी उपासना करेल भगवान श्रीकृष्णांच्या वर आसक्त झालेला असतो तर तो जो असतो तो म्हणजे काय म्हटले असा परम योगी आहे किंवा तो व्यक्ती जो आहे तर तो जे कर्म करतो त्याला समाधिस्थ कर्म असं म्हटले. आता पुढे जाऊ. आणि असा व्यक्ती जो आहे ती जी उपासना करतो ती परिपूर्ण आहे अशा व्यक्तीने केलेली असं म्हटलंय हरे श्रीकृष्ण. कृष्ण. हा माताजी. हरे कृष्ण. परंतु जे सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातील सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर आणि अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन
शेवटी माझीच प्राप्ती करतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण तरी खूप छान वाचलं, खूप खूप धन्यवाद. तर आता हरे आपण कृष्ण. समजून घेऊया हा, की आता इथे चित्रात पहा हा, इथे काय केलंय तर निर्विशेष ब्रह्मावर त्यांनी काय केलंय, आपलं ध्यान केंद्रित केलंय, म्हणजे आपलं मन केंद्रित केलंय बरं का. मग आता श्रीकृष्ण काय म्हणतात, की जो इंद्रियांचं असं संयमन करून सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अशी अव्यक्त इंद्रियातीत, म्हणजे अव्यक्त म्हणजे असं व्यक्त नसलेलं ते रूप आहे भगवान श्रीकृष्णांचं, म्हणजे प्रकाश स्वरूप आहे. तर ह्या इंद्रियातीत म्हणजे इंद्रियांच्या अतीत असं ते रूप आहे, सर्वव्यापी. म्हणजे आपली जी भौतिक इंद्रिय आहेत त्यांनी ते जाणून घेता येणारं रूप आहे का, प्रकाश रूप आहे. म्हणजे जे ब्रह्मज्योतीच्या माध्यमातून प्रकाश आहेत प्रसारित झालेले, तर ते कुठून आले, भगवान श्रीकृष्णांच्या अंगकांतीतून आलेले आहेत, हो की नाही. मग असं ते प्रकाश सगळं रूप आपण जर पाहिलं तर ते कसं आहे, अव्यक्त आहे. म्हणजे तिथे भगवान श्रीकृष्णांची कुठे व्यक्त होत नाहीये. म्हणजे भगवान श्रीकृष्ण जे आहेत त्यांची जी म्हणजे प्रतिमा किंवा त्यांचं जे मूळ स्वरूप म्हणू आपण, म्हणजे त्यांची जी साकार प्रतिमा आहे ती कुठे तिथे व्यक्त नाही होत आहे. आणि म्हणून त्याला अव्यक्त म्हणलंय. मग इंद्रियातीत म्हणजे आपली जी भौतिक इंद्रिय आहेत, डोळे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर ह्याद्वारे आपल्याला म्हणजे ते आपल्या इंद्रियांच्या अतीत आहे. कारण ह्या अपूर्ण इंद्रियांनी पहा आपल्याला भगवान श्रीकृष्णांना जाणून नाही घेता येणार. ह्या आपल्या मर्यादा आहेत. म्हणजे आपल्याला दूरवरचा तारा पाहायला सुद्धा टेलिस्कोप लागतो, किंवा जीवाणू विषाणू पाहायला जर आपल्याला मायक्रोस्कोप लागत असेल, तर असं इंद्रियांच्या अतीत असलेलं प्रकाश रूप आहे ते भगवंतांचं निर्विशेष ब्रह्म. म्हणजे तर ते कसं आपल्याला म्हणजे अव्यक्त रूप असं पाहता येईल, म्हणजे अचिंत्य आहे, चिंतनाच्या पलीकडे, आपले मन बुद्धी तर्काच्या पलीकडे असं प्रकाशच पाहून आपण काय चिंतन करणार भगवान श्रीकृष्णांचं, म्हणजे कशा रूपाचं चिंतन करणार पहा हा, विचार करून. म्हणजे अविकारी म्हणजे कुठल्याही गुणांनी म्हणजे युक्त नसलेलं असं अविकारी. म्हणजे काय की भगवान श्रीकृष्ण कसं आहे, तर सच्चिदानंद आहेत. म्हणजे आपल्याला हे माहित आहेत ना भगवान श्रीकृष्णाचे गुण, साकार रूप जे आहेत भगवान श्रीकृष्णाचं, भगवान म्हणून इथे चित्र दाखवले पहा. ते डोक्यावर मयूरपंख असलेलं सुंदर, हातात बासुरी असलेलं असं जे श्याम सुंदर असं रूप आहे, द्विभुजधारी. तर असं जे रूप आहे तर त्याच्याविषयी आपल्याला भगवान श्रीकृष्णाचे गुण माहित आहेत, पूर्णतः आध्यात्मिक आहेत. भगवान कसे आहेत, सच्चिदानंद आहेत, संपूर्ण शाश्वत ज्ञानाने युक्त आणि परमोच्च आनंदाचं ठिकाण असे भगवान आहेत. मग अशा असं जे रूप आहे तर तसं आहे का हे जे निर्विशेष ब्रह्मरूप आहे, प्रकाश रूप तर नाहीये. मग ते स्थिर आहे का, म्हणजे स्थिर असं जे रूप आहे तर ते कसं आहे, तर ते अचल आणि स्थिर म्हटले. म्हणजे काय, ते प्रकाश किरणच आपल्याला फक्त प्रकाश म्हणून आपल्याला ते दर्शन होत राहणार. आणि मग असं जे अचल म्हणजे न हलणारं, कारण ब्रह्मज्योतीतून ते प्रसारितच होत असतात किरण. आणि मग असं जे रूप आहे ते, तर अशा परमसत्याचं म्हणजे ते काय आहे, परमसत्य म्हणजे कोण, भगवान. त्यांच्यासाठी हे उपाधी आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णां जे आहे, तर त्यांची इच्छा म्हणजे काय, किंवा त्यांच्या मनातला विचार म्हणजे काय, तो सत्य. म्हणून त्याला परम सत्य असं भगवान श्रीकृष्णांना म्हटलं जातं. मग त्यांच्या अशा निर्विशेष रूपाची उपासना काही जण करतात. म्हणजे समजा असे करत असतील तर काय होतं, ते सगळ्यांच्या हितार्थ म्हणजे सर्वांच्या हितार्थ संलग्न शेवटी माझीच प्राप्ती करतात. म्हणजे काय, की जरी अशा निर्विशेष ब्रह्माची उपासना त्यांनी केली तरी शेवटी ते प्रकाश किरण जे आहेत किंवा ती ब्रह्मज्योतीतून येणारे प्रकाश किरण ते म्हणजे काय आहेत, तर भगवान श्रीकृष्णांच्या अंगकांतीतून येणारं तेज आहे ते प्रसारित होणारं. म्हणजेच काय, की हे प्रकाश किरण जे अर्थी आहे त्याच्या अर्थी पाठीमागे काहीतरी स्रोत आहे ना त्याचा. मग ते म्हणजे कोण आहे, श्रीकृष्ण. म्हणजे याद्वारे जरी त्यांनी उपासना केली तरी शेवटी काय होतं, ते म्हणजे त्यांचं जे हित आहे तर ते कशामध्ये असतं, तर सगळ्यांचं म्हणजे जे काही हित आहे म्हणजे अशा सगळ्या लोकांचं, तर ते कशामध्ये असतं, तर ते शेवटी श्रीकृष्णांची प्राप्ती करण्यामध्येच असतं असं भगवान सांगतात. मग याचा अर्थ काय आता, तर हे आपण थोडंसं समजून घेऊया. म्हणजे प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णाची उपासना करता अशी जर अप्रत्यक्ष पद्धतीने केली तरी पण उद्दिष्टाची प्राप्ती काय असते, की म्हणजे त्यांची जी उद्दिष्ट प्राप्ती असते की निर्विशेष ब्रह्मावर त्यांनी ध्यान एकाग्र करायचा प्रयत्न केलेला असतो. मग अशा देखील साधकांना शेवटी कृष्ण प्राप्ती होते. या सगळ्याचा अर्थ असा होतो. म्हणजे अनेक अनेक जन्मानंतर ज्ञानी मनुष्याला वासुदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण हेच आहेत, सर्व काही कळतं आणि त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि तो श्रीकृष्णांना शरण जातो. आणि मग भगवान प्राप्ती करायच्या मनुष्यानं अशी इंद्रियांचं संयमन केलं पाहिजे, म्हणजे इंद्रिय आपली संयमित ठेवली पाहिजे. मग आता प्रत्येकाची सेवा करायला आपल्याला शिकता आलं पाहिजे. पहा सगळ्यांची सेवा करायचं, त्याला म्हणायचं समबुद्धी ठेवून. म्हणजे सगळ्यांच्या मध्ये भगवान श्रीकृष्णाचं रूप पाहायचं आणि त्या प्रत्येकांची आपण सेवा करायची. त्यांच्या मध्ये परमात्मा स्थित आहेत, तर त्या परमात्म्याला पाहून सेवा करायची. मग प्रत्येक जो व्यक्ती आहे तर
प्रत्येक म्हणजे प्रत्येकाच्या हितार्थ म्हणजे ती सेवा अशी करायची, म्हणजे प्राणी मात्रांच्या सगळ्या कल्याणार्थ अशी ती आपण सेवा करायचा म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. मग असं जेव्हा आपण कार्य करतो म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी आपण भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न प्रत्येकामध्ये परमेश्वराला पाहून प्रत्येकाच्या हृदयस्थ कृष्णांना पाहून करतो, तर काय होतं त्यावेळेला आपल्याला कृष्णांना शरण जाणं आवश्यक असतं ही सेवा करताना, अन्यथा परिपूर्ण अनुभूती नाही येणार. आणि भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी काय करायला लागते, बऱ्याचदा प्रदीर्घ तपस्या करायला लागते, म्हणजे हे असं ध्यान योगाने तप करायला लागतं. मग आता अंतरात्मा जो भगवान आहेत म्हणजे परमात्मा स्वरूपात जे भगवान आहेत, तर त्यांचा साक्षात्कार व्हायला मनुष्याला कानाने काय तर ऐकणं, डोळ्यांनी पाहणं, जिभेने आपण चव घेतो, आपल्या कर्मेंद्रियाने कर्म करतो, या सगळ्या क्रिया पूर्णपणे थांबवाव्या लागतात. म्हणजे काय, इंद्रिय तृप्तीच्या क्रिया थांबवायला लागतात, इंद्रिय तृप्तीच्या विषयांकडे ते धाव घेत असतात. इंद्रिय जे असतात तर ते सगळ्या क्रिया म्हणजे थांबवाव्या लागतात, म्हणजे त्यांच्यावर नियंत्रण आणावं लागतं. आणि मग त्याला त्यानंतर परमात्मा सर्वव्यापी असल्याचं ज्ञान होतं. म्हणजे काय, मन आणि इंद्रिय जेव्हा संयमित होतं ध्यान योगानुसार ते चित्रात दाखवलंय पहा, तर त्याच वेळेला त्याला काय समजतं की हे सगळं जे ज्ञान म्हणजे आहे भगवान श्रीकृष्णांच्या विषयीचं ते होतं. म्हणजे भगवान हेच काय आहेत, तर सर्वत्र स्थित आहेत, सर्वव्यापी आहेत आणि ते आपल्या हृदयात सुद्धा आहेत परमात्मा स्वरूपात, हे सगळं ज्ञान होतं. आणि मग त्या परमात्म्याची त्याला अनुभूती येते, म्हणजे काय, त्या परमात्मा स्वरूप जे आहे भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर त्याचं ध्यान केंद्रित व्हायला लागतं, ध्यान लागायला लागतं. म्हणजे अशा पद्धतीनं ती अनुभूती म्हणजे जी आहे तर ती त्याला होऊ शकते. पण हा म्हणजे अनुभूती येण्यासाठी काय व्हायला हवं, तर कोणत्याही जीवाचा म्हणजे तो जो मनुष्य आहे तो म्हणजे अशी जेव्हा अनुभूतीने स्थित होतो तेव्हा तो द्वेष नाही करत. म्हणजे त्याला मानव आणि पशु यामध्ये भेद नाही समजत. म्हणजेच काय, तर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये तो श्रीकृष्णांना पाहतो, प्रत्येकाच्या हृदयातल्या श्रीकृष्णांना पाहतो, त्याचं देहरूपी बाहेरचं आवरण नाही पाहत. मग ह्या स्तरावर तो पोचतो पहा, आध्यात्मिक स्तरावर. म्हणजे तो प्रेमाभक्तीमध्ये स्थित झालेला असतो, श्रीकृष्णांच्या विषयीचं भगवत प्रेमामध्ये स्थित झालेला असतो, आणि म्हणून त्याला सगळीकडे भगवान जे आहेत तर ते दिसत असतात प्रत्येक प्राणीमात्रामध्ये. मग तो द्वेष नाही करत, भेद नाही करत, प्रत्येक देहरूपी बाह्य आवरण आहे ते न पाहता तो केवळ आत्म्याचं स्वरूप पाहतो. म्हणजे ही व्यक्ती म्हणजे जीवात्मा आहे, हा पशु म्हणजे जीवात्मा आहे, आणि ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वरूपात स्थित आहेत असं पाहायला लागतो पहा. मग आता हे सगळं भगवान श्रीकृष्णांना जो म्हणजे शरण जातो त्याला हे सगळं अनुभवता येतं. मग आता निर्विशेष ब्रह्माची अशा पद्धतीने म्हणजे उपासना करून असं ध्यान लावून हे सगळं शक्य होईल का आपल्याला परमात्मा स्वरूपात भगवान श्रीकृष्णांना पाहणं प्रत्येक जीवामध्ये? फार कठीण जाईल, नाही हो की नाही? मग त्यामुळं ही उपासना कशी आहे, अवघड आहे. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की जरी असा मार्ग त्यांनी केला तरी त्यांचं उद्दिष्ट काय असतं, श्रीकृष्णांची प्राप्ती करणे. म्हणून शेवटी त्यांच्यावर म्हणजे कृष्ण कृपा होतेच. आता पुढे जाऊ आपण. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या इंद्रियांचं संयमन करून असं कठोर दीर्घ तप करून मग शेवटी म्हणजे त्यांना कृष्ण प्राप्ती होते. म्हणजे हा मार्ग खूप अवघड आहे नाही, म्हणजे असा निर्विशेष ब्रह्मावर मन केंद्रित करायचा. आता त्याच्याबद्दल अजून पुढे सांगितलं, आता पुढे बघूया आपण. हा मग श्रीकृष्ण क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. श्री कृष्ण, कृष्ण ज्याचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की ज्यांनी असं मन परम सत्य म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण. त्यांचं अव्यक्त निर्विशेष रूप म्हणजे असे प्रकाश किरण ते चित्रात दाखवले बघा. भगवान म्हणजे प्रकाश आहेत, निर्विशेष ब्रह्म, म्हणून त्याच्यावर मन केंद्रित करायचं ध्यान योगाद्वारे ही व्यक्ती प्रयत्न करते. मग आता अशा निर्विशेष ब्रह्मावर ज्याचं मन आसक्त झालंय त्यांना प्रगती करायला फार क्लेशदायक आहे असं भगवान स्वतःच सांगतात. पा कोणी विचारलं तर आपण 12.5 हा श्लोक सांगायचा. या मार्गात प्रगती करायला फार अवघड आहे देहधारी जीवांसाठी. देहधारी जीव म्हणजे काय, आपण जीवात्मा म्हणून शरीर धारण करतो म्हणून आपल्याला काय म्हटलंय, देहधारी जीव. खूप दुष्कर म्हणजे अवघड आहे. आता कसं अवघड आहे पहा, हा की असं अचिंत्य अव्यक्त रूप आहे. हा आता योगी काही जे असतात ते असा मार्ग अनुसरतात निर्विशेष ब्रह्माची उपासना करायचं, मग त्यांना म्हणायचं ज्ञान योगी. बरं का, आता ज्ञान योग आणि भक्ती योगातला फरक आपण समजून घेणार आहोत. आता हे जे योगी आहेत ते काय करतात,
तर अशा अव्यक्त रूपावर ध्यान करतात. आणि आता जे योगी पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतात, म्हणजे कृष्णाच्या संतुष्टीसाठी कार्य करतात आणि भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न होतात, त्यांना म्हणायचं भक्तियोगी. मग आता ज्ञानयोगी आणि भक्तियोगी यांच्यातला फरक पहा. जे ज्ञानयोगाच्या मार्गाने म्हणजे जातात, तर त्यांचा मार्ग कसा आहे, अतिशय कष्टप्रद आहे. म्हणजे आणि भक्तियोगाचा मार्ग कसा आहे, तर भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न झालं की आपल्यासारख्या जीवांना हे फार सोपं जातं सगळं. आता हे कसं आपण समजून घेऊया, की आता आपण अनादी काळापासून आपला जो आत्मा आहे तो बद्ध होतोय, म्हणजे शरीरामध्ये बद्ध होतोय कोणत्याने कोणता, आणि मग तो देहबद्ध आत्मा आपण म्हणतो किंवा जीवात्मा. मग आपल्याला आता शरीर नाही हे केवळ सिद्धांत रूपानं जाणणं आपल्याला फार, म्हणजे आपल्यासारख्या जीवाला फार कठीण जाईल ना. म्हणजे शरीर असताना आपण समजायचं की आपल्याला शरीर नाही, आपण एक जीवात्मा आहोत भगवान श्रीकृष्णांचं, हे फार अवघड जाईल की नाही आपल्याला. आणि ह्याच्या विरुद्ध पहा, भक्ती योगामध्ये आपल्यासारखा जो साधक असतो तो श्रीकृष्णांच्या अर्चविग्रहाला आपलं आराध्य, म्हणजे आपलं म्हणजे जे स्वामी आहेत ते म्हणून स्वीकारतो. मग आता अर्चविग्रहाला तो आपला आराध्य म्हणून स्वीकारतो. त्यावेळेला का स्वीकारतो तो, त्याचं कारण आपण समजून घेऊया. की मनामध्ये आपल्या शारीरिक संकल्पना आहे ना, की मला शरीर आहे, बरोबर. मग ही जी संकल्पना आहे, जीवात्म्याला असते ही संकल्पना. अनेक काळापासून त्याला वेगवेगळी शरीरं मिळतात त्याच्या पूर्वकर्मानुसार, त्यामुळे त्याला ती संकल्पना त्याच्या मनामध्ये असते शरीराची, की मला एक शरीर आहे, म्हणजे मी म्हणजे शरीर, असं कुठं ना कुठं त्याला असतं, किंवा मला एक शरीर आहे. मग आता मंदिरातील भगवान जे आहेत, तर त्यांची जे विग्रह असतात मंदिरामध्ये, म्हणजे श्रीमूर्ती आपण म्हणून त्यांचे अर्च विग्रह, तर तो काही फक्त पुतळा किंवा मूर्ती नसते. तर वैदिक जे आहे, म्हणजे वैदिक ज्ञान, तर त्यानुसार तिथल्या वैदिक जी प्रमाण आहेत त्यानुसार असं जे विग्रहाचं पूजा आहे, म्हणजे तर ते सगुण किंवा निर्गुण दोन्ही स्तरावर असू शकते. म्हणजे मंदिरातल्या अर्च विग्रहांचं पूजन जे आहे, तर हे सगुण आपण मानतो मुख्यतः. म्हणजे काय, ती पूजा करतो ना आपण, तिथे अर्चविग्रह असतात, त्यांची प्राण प्रतिष्ठा केलेली असते आपण तिथे, हो ना. आणि मग अशी जेव्हा पूजा करतो आपण आणि त्यांची प्राण प्रतिष्ठा करतो, त्यावेळेला भगवान तिथं आपले सगळ्या तत्वांसहित उपस्थित असतात. म्हणजे जरी ती मूर्ती असेल, ती काष्टाची असेल, शिल्पाची असेल, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या पाषाणाची असेल, किंवा वेगवेगळ्या रंगाद्वारे भगवान श्रीकृष्णांचे अर्चविग्रह जे असतात ते प्रकट झालेले असतात. मग असे जे अर्चविग्रह असतात ते मुळीच भौतिक नसतात. म्हणजे जिथं भगवान आहेत, त्यांचं मूर्ती आहे किंवा अर्चविग्रह म्हणजे त्याला आपण म्हणतो, तर ते जिथे आहे तिथं भगवान परिपूर्ण स्वरूपातच उपस्थित असतात. मग ती पाषाणाची मूर्ती असो किंवा तो अर्चविग्रह काष्टाचा असो, शिल्प असं दगडात कोरलेलं असो, कशाचाही असो, मग हा भाग आपण समजून घेऊया. किंवा धातूचा असो, म्हणजे कसलाही असो, तिथं भगवान परिपूर्णच असतात अवस्था, म्हणजे त्या त्यांच्या स्वरूपामध्येच उपस्थित असतात. कारण भगवान कसं आहेत, पूर्णतः परिपूर्ण आहेत, आध्यात्मिक आहेत, पूर्णतः सच्चिदानंद आहेत. त्यामुळे जिथं भगवान यांची मूर्ती किंवा त्यांचं अर्चविग्रह आहे, तिथं ते पूर्ण स्वरूपातच उपस्थित असतात. मग आता ह्याच्यासाठी आपण उदाहरण घेऊया, की आता आपल्याला एखादं पत्र पाठवायचंय. तर आपलं जे पत्र आहे, तर ते आपण जे पत्राची लाल पेटी आहे, म्हणजे आपण पोस्ट बॉक्स म्हणतो, लाल रंगाचा असतो पोस्ट ऑफिसचा, त्याच्यातच टाकतो ते पत्र, बरोबर की नाही. मग अशा पोस्ट बॉक्स मध्ये टाकलं लाल रंगाच्या, तरच आपलं पत्र, आपला जो पत्ता आहे त्याच्यावर लिहिलेला, तिथे ते पोहोचेल योग्य त्या ठिकाणी. मग आता आपण ते कुठल्या तरी बॉक्समध्ये टाकलं, एटीएमच्या बॉक्समध्ये पत्र टाकलं तर चालेल का? तर बिलकुल नाही, हो की नाही, हे आपण समजून घेतलं. मग तसं जे अर्चावतार आहेत भगवान श्रीकृष्णांचे, किंवा अर्चविग्रह म्हणतो आपण मूर्तीला, तर का म्हणतो, तर तो भगवान श्रीकृष्णांचा अर्चावतार आहे, म्हणजे मूर्तीच्या स्वरूपातला किंवा विग्रहाच्या स्वरूपातला भगवान श्रीकृष्णांचे जसे इतर अवतार आहेत तसाच तो एक अवतार आहे. आणि तो आपल्यासारख्या जीवांची म्हणजे जीवात्मे जे आहेत, म्हणजे बद्ध जीवात्मे, पतित जीव आहोत आपण, अशा बद्ध जीवात्म्यांकडून सेवा स्वीकारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण, हरे कृष्णा, मला नाही जरा लक्षात माईक अनम्यूट ठेवलं. करा. हरे कृष्ण, होतीये हो समोर उभा राहून दिलेली इन्स्ट्रक्शन लक्षात नाही राहत. हरे कृष्ण, माईक अनम्यूट करूया प्रभूजी. हरे कृष्ण माताजी, हरे कृष्ण. हा, तर आपण हा भाग समजून घेत होतो, की आता असे जे विग्रह आहेत तर त्याला म्हणायचं अर्च विग्रह.
अर्चविग्रह म्हणजे काय? विग्रह म्हणजे मूर्ती. मग अर्चविग्रह म्हणजे काय? की अशा स्वरूपामध्ये म्हणजे अधिकृत असं ते विग्रह रूप आहे भगवान श्रीकृष्णांचं, की त्याद्वारे म्हणजे भगवान जे प्रकट होतात म्हणजे अशा विग्रहाला अर्चविग्रह म्हणायचं. म्हणजे असं अधिकृत रूप जे आहे भगवान श्रीकृष्णांचं, की ज्याद्वारे आपल्यासारख्या बद्ध जीवांकडून ते सेवा स्वीकारण्यासाठी प्रकट होतात, त्याला म्हणायचं अर्च विग्रह. त्या विग्रहाला आणि त्या अवताराला भगवान श्रीकृष्णांच्या म्हणायचं अर्चावतार असं म्हणायचं. आणि ते जे अवतार आहेत तर जे जे भगवान घेतात तर ते सगळे वैकुंठामध्ये उपस्थित असतात. म्हणजे भगवान प्रत्यक्ष तिथं उपस्थित असतात. पहा, आपल्यासारखे जे जीवात्मे आहेत तर त्यांच्याकडून म्हणजे बद्ध जीवात्म्याकडून सेवा स्वीकारण्यासाठी त्यांचं ते अर्चविग्रह म्हणजे काय आहे? तर अधिकृत असं रूप आहे किंवा प्रमाणित असं रूप आहे, त्याद्वारे ते प्रकट होतात. हा भाग आपण समजून घ्या. आणि म्हणून जिथे जिथे भगवान श्रीकृष्णांचं मंदिर आहे तर तिथं काय होतं? तर पूजा करण्याचा असा जो भाग आहे तर त्याद्वारे आपण काय करत असतो? भक्ती योगामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या अर्चविग्रहासमोर आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साष्टांग प्रणाम केला, म्हणजे प्रभूजींनी दंडवत घातलं, माताजींनी पंचांग प्रणाम केला, अशा पद्धतीने आपण नमस्कार केला, भगवंतांच्या पवित्र नामाचं संकीर्तन केलं, नामजप केलं, भक्तिमय प्रेममय सेवेचे भगवंतांच्या प्रयत्न केले. म्हणजे असं आपल्याला सोपं जातं सगळं. म्हणजे भक्ताला हे सगळं सोपं जातं, कष्टप्रद नसतं भक्तियोगाचं आचरण करायला. मग असा जो कृष्ण भावनाभावित झालेला मनुष्य असतो तो भगवान श्रीकृष्णांना तर केवळ वंदन करून त्यांचं गुणगान करून भगवत प्रसाद ग्रहण करून श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र होतो. पण निर्विशेषवादी साधकाचं काय होतं? त्याला वेदशास्त्रातले हे परम सत्याची अव्यक्त रूप जाणून घ्यायला लागतात, कठीण कठीण परिभाषा असतात त्या समजून घ्यायला लागतात संस्कृत भाषेतल्या, आणि इंद्रियांना अगम्य असे म्हणजे अवघड असे भाव जाणायला लागतात. आणि मग संस्कृत भाषा पण शिकायला पाहिजे, म्हणजे हे सगळं स्वीकारायला पाहिजे. आणि उपनिषदांचा वेदशास्त्रांचा म्हणजे असा सखोल अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे सगळं फार अवघड आहे, हो की नाही? आणि हे सगळं कल्पनेच्या स्तरावर समजून घ्यायचे भाव असे क्लिष्ट असे जे म्हणजे तिथली तत्वज्ञान विषयक जे म्हणजे मार्गदर्शन आहे तर ते व्यवस्थित म्हणजे समजून घ्यायचं. म्हणजे शास्त्रांचा गर्भितार्थ आपण म्हणतो तो पण जाणणं आवश्यक असतो. मग हे सगळं घेऊन ज्ञान म्हणजे आपण त्याद्वारे श्रीकृष्णांना जाण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांचं रूप जाण्याचा प्रयत्न करायचा. मग हे फार अवघड आहे ना. त्यापेक्षा सगुण रूपाची उपासना किती सोपी आहे पहा. प्रत्यक्ष अर्चविग्रह आपल्या समोर असतात आणि आपण श्रीकृष्णांची अशा अर्चविग्रहांच्या रूपात म्हणजे अर्च अवताराच्या रूपातच भगवान आपल्याकडून सेवा घ्यायला तिथे उपस्थित असतात. मग ती सेवा करून आपण श्रीकृष्णांची प्राप्ती करणं सोपं जातं, हो की नाही? आणि मग असा मार्ग की जिथे भरपूर कष्ट आहेत आणि या मार्गाची काही शाश्वती नाही, अत्यंत क्लेशदायक म्हणले म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी त्याबद्दल क्लेशोधिक रस्ते म्हणजे फार अवघड आहे असं सगळं ज्ञान प्राप्त करायचं. आणि असं अव्यक्त निर्विशेष ब्रह्माचं रूप आहे तर त्याचं म्हणजे त्याच्यावर मन आसक्त करायचं, त्या रूपाचं विषयी सगळं जाणून घ्यायची माहिती आणि मग त्याच्यावर ध्यान करायचं. तर त्यामध्ये प्रगती होणं फार अवघड आहे, हो ना? आता कलियुगामध्ये आपण कसे लोक आहोत तर आपल्याला अल्पायू म्हटलंय भागवतामध्ये, अल्पायू अल्पमेध साम, आणि असे अल्पबुद्धी असलेले लोक आहे. म्हणजे आपल्याला वय पण असं फार आपल्याला दीर्घायू असं नाहीये. म्हणजे आपलं अल्प वय आहे, म्हणजे 100 वर्ष म्हणजे खूप झाले आता. तर तेवढं पण म्हणजे आताच्या आधुनिक युगामध्ये शक्य नाही होणार. म्हणजे काय की कलियुगातला मनुष्य फार फार तर 100 वर्षांपर्यंत त्याची आयु मर्यादा असेल असं भागवतामध्ये उल्लेख आहे. पण आता असं जर ध्यान युगाद्वारे तप करायचं झालं तर फार अवघड जाईल. म्हणजे असे त्यावेळेला सत्ययुगामध्ये हा काय योग म्हणजे ध्यानयोग म्हणजे ध्यान योगाच्या माध्यमातून साधना करायचे किंवा उपासना करायचे तर तेव्हा आयु मर्यादा भरपूर होत्या. साधू संत जे करायचे ते किंवा साधक करायचे ते, आता असं शक्य आहे का? नाही. आणि मग म्हणजे आपलं कसं आहे तर आपलं ला हे सगळं अवघड असा मार्ग आहे आणि ह्या मार्गावर शाश्वतता नाही. म्हणजे काय की ह्या मार्गाने आपल्याला यश मिळेलच असं नाही, आपलं मन केंद्रित होऊन आपल्याला भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती होईल असं नाही. म्हणजे क्लेशयुक्त असा मार्ग आहे तो आणि भगवत प्राप्ती होईल असं नाही. त्यामुळे घेतलेले सगळे परिश्रम आहेत तर ते कसे आहेत तर ते म्हणजे आयुष्यभर जरी आपण घेतले तरी आपल्याला या मार्गाने कृष्णांची प्राप्ती होईल असं नाही. आणि म्हणून ह्याची सगळी परिणिती क्लेशामध्येच होते आणि म्हणून या मार्गामध्ये शाश्वती नाही असं भगवान सांगतात. मग जीवाला स्वतःचं असं शाश्वत स्वरूप आहे आपल्याला
मग असा जो जीव आहे त्यांनी जर भगवान श्रीकृष्णांचं म्हणजे सच्चित हे रूप जरी जाणलं, अशा पद्धतीने समजा त्यांनी ध्यान केलं, अगदी काही या सगळ्या अडचणी असतील आणि भगवान श्रीकृष्णावर केंद्रित होऊन समजा त्यांनी ध्यान केलंच अशा पद्धतीने, या अवघड पद्धतीने, तरी पण त्याला सत आणि चित म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे जे आत्मसाक्षात्काराचे टप्पे आहेत त्यातला सत आणि चित म्हणजे पहिला टप्पा निर्विशेष ब्रह्मचित्त म्हणजे दुसरा टप्पा परमात्मा स्वरूपाची अनुभूती भगवंताची, तर ती होईल. पण आनंद म्हणजे सच्चिद आनंद जे म्हणजे आहे तर त्यापैकी आनंद म्हणजे प्रत्यक्ष भगवान जे आहे तर त्यांची अनुभूती नाही होणार, की जे कसं आहे पूर्ण पुरुषोत्तम रूप आहे भगवान श्रीकृष्णांचं, षडैश्वर्याने युक्त रूप आहे, मग त्या नाही आनंदाची अनुभूती होणार. पण एखादा भक्त जर भगवान म्हणजे श्रीकृष्णां जे आहेत तर म्हणजे त्यांची प्राप्ती एखाद्या शुद्ध भक्ताच्या म्हणजे किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात आला तर असा सुद्धा ज्ञानयोगी भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो पहा. आणि ती कशी करू शकतो? भक्ती योगाच्या आचरणाने. म्हणजेच काय, असा एखादा निर्विशेषवादी भक्त आहे तर तो अशा भक्तियोगी साधक म्हणजे जो असा प्रमाणित आध्यात्मिक गुरु असतील किंवा शुद्ध असा भक्त कृष्ण भावनाभावित असेल, उच्च कोटीचे जे भक्त असतात त्यांच्या संपर्कात जर आला तर भक्तियोगाच्या अनुसरण करून तो देखील शुद्ध भक्त बनू शकतो. पण त्यांचं होतं काय, निर्विशेषवादाचं दीर्घकाळ अनुसरण केलेलं असल्यामुळं त्यांना हे फार अवघड जातं. हे भगवान श्रीकृष्ण आहे तर त्यांचं सगुण रूपाची साधना करणं म्हणजे प्रत्येक जीवासाठी कृष्ण भावना आणि भक्तिपूर्ण सेवेचा मार्गामध्ये सर्वोत्तम म्हणजे हा मार्ग सांगितलाय की त्यामध्ये आपण संलग्न होऊ शकतो असं श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत. मग मनुष्यानं या भक्तियोगाकडे जर दुर्लक्ष केलं तर काय होईल? मग अशा परिस्थितीत त्याला हे सगळं अवघड जातं भगवान श्रीकृष्णांच्या अशा सगुण रूपावर मन एकाग्र करायला म्हणजे त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला. तर त्यामुळे तो नास्तिक होण्याचा इथं धोका असतो, अशी शक्यता असते. आणि म्हणून असे जे इंद्रियातीत अचिंत्य असं अव्यक्त रूपावर ध्यान करण्याला म्हणजे कलियुगामध्ये फारसं प्रोत्साहन श्रीकृष्णांनी दिलेलं नाही आहे पहा. म्हणजे कलियुगामध्ये श्रीकृष्णांनी असं भगवद्गीतेत कुठेही नाही सांगितलं की कलियुगामध्ये अशा अव्यक्त अचिंत्य रूपावर ध्यान करावं. त्यांनी काय सांगितलं? प्रत्यक्ष सेवा म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजेच भक्तियोगाचं अनुसरण करायला सांगितलंय. मग आता हा भाग आपण समजून घेतला, आता पुढे जाऊया. हो तर हरे कृष्ण माताजी. हा हरे कृष्णा. ये तो सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगिनः मां ध्यायन्त उपासते तेषाम् अहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यू रूपी संसारातून त्वरित उद्धार करतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. मग आता भगवान काय म्हणतात की जे माझे पूजन करतात, सगळी कर्म मला अर्पण करतात म्हणजे अनन्य भावाने मला शरण येऊन माझी भक्तिमय प्रेममय सेवा करतात, मग असे जे लोक आहेत ते म्हणजे श्रीकृष्णांच्या ठायी त्यांचं मन स्थिर करून काय करतात? भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात, श्रीकृष्णांचं ध्यान करतात. म्हणजेच काय, तर श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. मग त्यांचा भगवान काय म्हणतात? मी ह्या जन्म मृत्यूरूपी संसार सागर म्हणले, भवसागर म्हणजे हा, तर इथे यापासून उद्धार करतो. तर याचा अर्थ काय होतो की या ठिकाणी आपण समजून घेऊया की आपण भक्तिमय सेवेद्वारेच कृष्णांना जाणू शकतो आणि अनन्य भक्ती केली पाहिजे आणि आपलं मन पूर्णपणे कृष्णांच्या ठाई आपण स्थित केली पाहिजे. म्हणजे हेच एक श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्याविषयी कर्म करण्याचा मार्ग आहे. म्हणजे तो कसा आहे तर श्रीकृष्णांसाठी कर्म करणं महत्वाचं आहे पहा. आणि हाच भक्तिमय सेवेचा उद्दिष्ट आहे किंवा हेच आदर्श आहे. मग आता भक्त काय करतात? श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यापासून आणि काही करतच नाहीत पहा. म्हणजे ज्याच्या जीवनाचं ध्येय आहे की कृष्णांची संतुष्टी, तर तो काय करेल? कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करेल. म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये युद्धामध्ये त्या सर्वस्वचा त्याग अर्जुनाने केला आणि श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी त्यांनी युद्ध केलं. मग तशीच पद्धती सोपी आहे पहा. म्हणून आपण जर हरे कृष्ण मंत्राचा जप केला
तर हे काय होईल, नामसंकीर्तन होईल, की ज्यामुळं काय होईल, आपली ती तपस्या होईल, भगवान श्रीकृष्णांची आपल्यावर कृपा होईल. मग आता भगवान इथे काय सांगतात, की जो कोणी भक्तिमय सेवा करतो तर त्या अशा प्रत्येक भक्ताला भगवान काय करतात, विना विलंब ह्या सगळ्या संसार सागरात, याला भवसागर म्हटले, ह्यातनं उद्धार करतात. म्हणजे योगाभ्यासामध्ये प्रगती केलेले योगीजन काय करतात, स्वतःच्या इच्छेनुसार वेगवेगळ्या ग्रहलोकामध्ये स्वतःच्या आत्म्याला नेऊ शकतात बरं का. म्हणजे ते अशा सिद्धींचा वापर करतात. पण इकडे भक्तांविषयी अशा आपल्या भगवान श्रीकृष्णांची जी भक्तिमय प्रेममय सेवा करतात, ह्या भक्तांविषयी जर आपण विचार करायचा झाला तर इथं स्पष्ट सांगितले भगवान श्रीकृष्णांनी, की ते स्वतःच भक्तांचा उद्धार करतात. भगवान श्रीकृष्णांनीच भक्तांचं दायित्व घेतलंय. त्यामुळे भक्ताला कुठल्या आध्यात्मिक जगात प्रवेश करायला म्हणजे उन्नत व्हायची गरजच नाही. तो जसा असेल ज्या स्थितीत, तो भगवान श्रीकृष्णांना शरण गेला आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा म्हणजे जप करायला लागला, भगवत प्रसाद ग्रहण करायला लागला, त्यांच्या आजच्या विग्रहांना वंदन केलं, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार नवविधा भक्ती किंवा असे प्रयत्न केले, शास्त्रांचं अध्ययन केलं, अर्च विग्रहांची सेवा केली. म्हणजे असे जेव्हा प्रयत्न तो करायला लागतो ना, तर त्यावेळेला ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत भक्ताला त्याचा भगवान श्रीकृष्ण उद्धार करतात पहा. म्हणजे त्याला अशा कुठल्या म्हणजे स्वतःला वैकुंठ लोकात नेण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास करायला लागत नाही. आपण ध्यान योगामध्ये अभ्यास ह्या सगळ्याचं दायित्व घेतलंय स्वतः भगवान श्रीकृष्णांनी. आणि म्हणून भगवान स्वतःच सांगतात, मी स्वतः भक्ताचा उद्धारक होतो. म्हणजे आता उदाहरण घेऊया, एखाद्या छोट्या बाळाची त्याची आई बाबा कशी काळजी घेतात ना, मग ते बाळ कसं सुरक्षित राहील असं पाहतात. मग तसंच आहे, भक्त जे आहेत तर त्यांची म्हणजे भगवान सगळी काळजी घेतात. म्हणजे त्याला स्वतःहून कुठला योग, अष्टांग योग किंवा असे ग्रहलोकावर स्वतः जाऊन येण्याचा प्रयत्न करायची आवश्यकता नाही. उलट भगवानच काय करतात, भक्तावर कृपा करायला. आता पहा, गरुडावरून आरूढ होऊन तात्काळ येतात, गजेंद्रासाठी आले. भक्त प्रल्हाद जे आहेत तर प्रल्हाद महाराजांसाठी ते आले, आपण पाहिलं हो की नाही. कड्यावरून प्रल्हाद महाराजांना लोटून देताना प्रत्यक्ष भगवान आले, गरुड वर असं म्हणजे आसनस्थ होऊन तात्काळ आले, एकदम त्वरित आले. म्हणजे आपल्याला कुठे जायची गरज नाही कुठल्या लोकांमध्ये, भगवान स्वतःच भक्तांसाठी धावत येतात पहा. मग आणि आपली ह्या भवसागरातून मुक्तता करतात. जसं आता इथं चित्रात पहा, की समुद्रात पडलेल्या मनुष्याला म्हणजे तो किती पण पोहण्यात निष्णात असला, म्हणजे त्याला अगदी मोठे मेडल मिळालेले असले आणि त्यानं पराकोटीची धडपड केली तरी त्याला पोहून पार म्हणजे स्वतःला म्हणजे असं वाचवता येईल का, पोहून पार जाऊन, असं तर शक्य नाही. म्हणजे त्याला कुणीतरी बाहेर काढायला पाहिजे पाण्यातनं, तर त्याची सुटका होईल हो की नाही. मग तसंच भगवान काय करतात, आपल्या भक्ताला हा जो संसार आहे त्याला भवसागर म्हटलंय. म्हणजे ह्या सगळ्या भौतिक आसक्ती रूपी हा सागर आहे, तर ह्या सागरातून त्याला बाहेर काढतात पहा. आणि हे केवळ आणि केवळ कृष्ण भावनेच्या आचरणाने म्हणजे आपण करू शकतो पहा. मग जो कोणी बुद्धिमान मनुष्य आहे तो काय करेल, सर्वात प्रथम भक्ती सेवेला प्राधान्य देईल हो की नाही. म्हणजे इतर सगळ्या गोष्टी सोडून तो काय करेल, भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये निमग्न होईल. म्हणजे आता इथे समजून घेऊया या चित्रातून, की आता या समुद्रात हा व्यक्ती पडलाय समजा, तर ह्याला बाहेर काढायला आताच्या काळात आपल्याला काय करायला लागेल, ह्युमन डिझास्टर जे आहे त्यांना बोलवायला लागेल, मग हेलिकॉप्टरने ते बाहेर काढतील, शिडी लावतील, असं सगळं करतील. आपल्याला ही प्रक्रिया माहिती. मग आता म्हणजे काय, जो भवसागरामध्ये आहे म्हणजे जो बद्ध आहे म्हणजे अशा पद्धतीनं जो भवसागरामध्ये अडकलाय म्हणजे बद्ध जीवात्मा, आपली परिस्थिती अशी आहे या भौतिक भवसागर, मग आपल्याला सोडवायला कुणीतरी म्हणजे मुक्त पाहिजे ना, जो मोकळा आहे, मुक्त पुरुष. मग असे कोण असतात, तर आध्यात्मिक गुरु असतात, प्रमाणित आध्यात्मिक गुरु. भगवान श्रीकृष्णाचे गुप्त प्रतिनिधी असतात किंवा भगवान स्वतः आहेत मुक्तात्मा, मग त्यांचे प्रतिनिधी म्हणून ते येतात. आणि ते काय करतात, आपल्याला त्यांच्या आपण आश्रयाखाली गेलो की आपण काय करतो, तर अशा भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे किंवा भक्ती सेवेद्वारे की जी श्रीकृष्णांप्रती करतो, मग त्यामुळे काय होतं, कृष्णांची कृपा होते आणि त्याद्वारे आपला कृष्ण काय करतात, ह्या भवसागरातून, की जो जन्म मृत्यू रूपी भवसागर आहे, आपल्याला हे 4 समस्या येते आहेत, जन्म मृत्यू जरा व्याधी, तर ह्यातून आपल्याला मुक्त करतात. म्हणजेच काय, की आपल्या हे बद्ध जीवनातून मुक्त करतात आणि आपल्याला भगवत धामाची प्राप्ती करून देतात. असा त्वरित उद्धार आपला कोण करतात, तर भगवान करतात. हा भाग आपण इथे समजून घेतला. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्णा. मय्येव मनाधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझ्यावर, पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी गुंतवून माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू
निसंदेह सदैव माझ्यामध्ये वास करशील. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता भगवत प्राप्तीचे जे 5 प्रकार आहेत, तर कशा पद्धतीनं भगवंतांना आपण प्राप्त करू शकतो ते इथून पुढे आहेत बरं का, 8व्या श्लोकापासून. तर आता अनन्य भक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांना शरण जायचं, भगवान श्रीकृष्णांच्यावरच मन स्थिर करायचं, आपली बुद्धी स्थिर करायची, त्यांच्या ठाई आपण स्वतःला युक्त करायचं, म्हणजे त्यांचं सतत चिंतन, त्यांच्या संतुष्टीसाठी आपण कृष्णांच्या म्हणजे संतुष्टीसाठी असं आपण कार्य करायचा, प्रयत्न करायचा. म्हणजेच काय की भगवान आणि भगवान श्रीकृष्णांचं नाम हे भिन्न नाहीये, म्हणजे दोघंही कसे आहेत, अभिन्न आहेत. आणि म्हणून जेव्हा कुणी हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो तेव्हा स्वतः श्रीकृष्ण आणि त्यांची अंतरंगा शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्ती, हे दोघेही भक्त जे आहेत तर त्याच्या जिभेवरती नृत्य करत असतात. आणि भक्त जेव्हा श्रीकृष्णांना भोग अर्पण करतो, श्रीकृष्णांना प्रत्यक्ष ते खाद्यपदार्थ आहेत तर ते श्रीकृष्णांना जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा ते ग्रहण करतात, म्हणजे त्यांचं एक इंद्रिय अनेक इंद्रियांचं कार्य करतं. त्यांनी नुसतं दृष्टीने पाहिलं म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्चविग्रहाच्या रूपात ते उपस्थित असतात किंवा फोटो आहे तिथे उपस्थित आहेत तर ते फक्त त्यांच्या दृष्टीने त्यांनी म्हणजे एका कुठल्याही इंद्रियाने म्हणजे दृष्टीने त्यांनी पाहिलं तरी ते श्रीकृष्णांनी ग्रहण केलेलं असतं. पहा, ते पूर्णतः आध्यात्मिक असल्यामुळे त्यांचं एक इंद्रिय अनेक इंद्रियांचं कार्य करतं. मग कृष्णप्रसाद खाऊन भक्त कृष्णमय होतो आणि अशा सेवेमध्ये संलग्न जेव्हा मनुष्य होतो नंतर तेव्हा कृष्णांच्या कृपेस निश्चित तो पात्र होतो. आणि म्हणून भगवान म्हणतात की सदैव माझ्यामध्ये वास करतील, म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचं धाम हे काही वेगळे नाहीत, म्हणजे भगवत धामाची श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्णांचं जे भगवत धाम आहे तर त्याची प्राप्ती होऊ शकेल असं भगवान म्हणतात. आता इथे चित्रात पहा, हे जे गोपीजन आहेत तर हे श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करायचे, श्रीकृष्णांना आपल्या शिदोरीतला घास भरवून मगच खायचे, भगवान श्रीकृष्णांचं उच्छिष्ट खायचे, अशा पद्धतीने ते सेवा करायचे. उच्च कोटीचे ते योगी होते पहा पूर्वजन्मीचे, की ज्यांना श्रीकृष्णांची सवंगडी होण्याचा म्हणजे पहा सौभाग्य मिळालं, म्हणजे त्यांची अशी भक्तिमय प्रेममय सेवा अनेक जन्म त्यांनी केलेली होती. आणि मग असे जे आहेत तर ते प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांना काय आवडेल तीच करायची पहा. मग असं पद्धतीनं भगवंतांना म्हणजे पूर्णतः शरण जाऊन त्यांच्यावर मन स्थिर करून आपली बुद्धी स्थिर करून त्यांच्या संतुष्टीसाठी जेव्हा एखादा भक्त कार्य करतो तेव्हा श्रीकृष्णांची तो प्राप्ती करतो. मग ह्याला म्हणायचं अनन्य भक्ती, हा एक मार्ग आहे. आता पुढचा मार्ग पाहू. हा त्याची पुढची स्लाइड घेऊया. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततः मामिच्छाप्तुं धनंजय. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चल तत्वाने माझ्या ठाई स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर व तुम्हाला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग आता भगवान जे आहे ते काय म्हणतात की आता तुला पूर्णतः माझ्यावर मन अगदी निश्चलत्वाने म्हणजे अगदी अखंड स्थिर करता नाही येत असेल, असमर्थ असशील करण्यास ते, तर भक्तियोगाच्या नियमाक तत्वांचं पालन कर. म्हणजे भक्तियोगाचे नियमाक तत्व म्हणजे काय, तर जे शास्त्रांच्या माध्यमातून आचार्यांनी गुरुशिष्य परंपरेतून आपण जे ज्ञान घेतो, शास्त्राच्या विधिविधानांचं प्रशिक्षण घेतो, आपण शिकतो त्यांच्याकडून जे ज्ञान घेतो, शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करतो, तर ते म्हणजे भक्तियोगाचे नियमक तत्व, तर त्यांचं तू पालन कर. मग अशा रीतीनं तू मला म्हणजे प्राप्त म्हणजे करण्याची तुझी इच्छा जी आहे तर तू तुझ्या मनामध्ये उत्पन्न कर. आणि अशी जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा काय होईल, तू माझी प्राप्ती करशील, म्हणजे तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल असं म्हणतात. मग आता तो कुठला, तर साधना भक्ती म्हणायचं त्या मार्गाला. म्हणजे काय ते चित्रात पहा. तर आता साधना भक्तीमध्ये 2 प्रकार आहेत, वैधी साधना आणि रागानुरागा भक्ती. मग आता वैधी साधना म्हणजे काय, तर तिथे प्रमाणित आध्यात्मिक गुरु म्हणजे वेगवेगळे आचार्य जे आहेत गुरु परंपरेतले, तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार गुरुशिष्य परंपरेनुसार आपण काय करायचं, आपल्या ठाई म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं प्रेम विकसित करायचं असतं. मग आता हे विकसित करण्यासाठी काय करायला लागतं, तर भगवंतांची गुरूंच्या म्हणजे माध्यमातून भक्तिमय प्रेममय सेवा कशी करायची त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिकायची असते. आणि आता दुसरं जे आहे म्हणजे ह्याला म्हणायची वैधी साधना किंवा वैधी साधना भक्ती. आणि त्या योगे आपण शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करून आपण भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल आपल्या मनामध्ये अनुराग म्हणजे प्रेम उत्पन्न होऊन आपली आध्यात्मिक मार्गावर कशी उन्नती होईल हे प्रयत्न करायचे असतात. आणि दुसरी रागानुराग भक्ती म्हणजे काय, तर तिथे काय असतं, तर तिथे भगवान श्रीकृष्णांच्या विषयी उत्स्फूर्तपणे प्रेम असतं एखाद्या भक्ताला, म्हणजे जसे गोपीजन किंवा व्रजवासी आहेत किंवा राधाराणी आहेत तर ते म्हणजे काय, रागानुराग
अनुरागा भक्ती म्हणजे प्रत्यक्ष सेवा करत असतात, प्रेमामध्ये ते स्थित असतात भगवान श्रीकृष्णांची विषयी. अनुराग म्हणजे प्रेम असतं त्यांना उपजत, तर असे भक्त असतात ते रागानुरागा भक्तीने भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. मग आपल्याला आता मार्गदर्शन काय केले भगवान श्रीकृष्णांनी, की असं मन स्थिर करायला शक्य नाही तर वैदी साधना म्हणजे काय, तर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ही नवविधा भक्ती अशा पद्धतीने करायचे, प्रयत्न करायचे. आणि मग त्या योगाद्वारे आपण इंद्रियांची शुद्धी करतो पहा. आणि अशा पद्धतीनं आपल्या हृदयामध्ये भगवत प्रेम आहे ते निर्माण होईल. म्हणजे आपलं सुप्त भगवत प्रेम आहे तर किंवा कृष्ण प्रेम आहे ते अशा नवविधा भक्तीने आपण जागृत करतो. आणि हीच भक्तियोगाची संपूर्ण पद्धती आहे. म्हणजे शास्त्राच्या विधिविधानाचं पालन म्हणजे काय, तर आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण विशिष्ट नियमांचं पालन करतो. सकाळी उठून स्नान करायचं, फुलं चुनडून अर्चविग्रहांना अर्पण करायचे, अर्चविग्रहांची सेवा करायची, त्यांना भोग सिद्ध करायचा, प्रसाद ग्रहण करायला, अशा पद्धतीने आपण प्रयत्न करतो. मग आता मनुष्याने पाळायचे असे अनेक विधी नियम आहेत. त्यापैकी शुद्ध भक्तांकडून भगवद्गीता भागवताचं आपण अध्ययन करायचं किंवा श्रवण करायचं, म्हणजे आध्यात्मिक प्रमाणित गुरु आहेत त्यांच्याकडून. मग अभ्यास जो आहे अशा पद्धतीचा केल्यामुळे आपण भगवत जे प्रेम आहे तर त्याच्या उन्नत अवस्थेमध्ये पोहोचू शकतो. आणि मग हळूहळू भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. म्हणजेच काय, आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्तियोगाचा जो अभ्यास करतो म्हणजे नवविधा भक्ती आणि शास्त्रांचं अध्ययन, गुरूंचं मार्गदर्शन आणि त्यातून ज्ञान प्राप्त करून एखादा साधक निश्चितपणे म्हणजे भगवत प्रेम त्याच्या हृदयात उत्पन्न होतं आणि अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो. ह्याला म्हणायचं साधना भक्ती. मग आता पुढे जाऊ, म्हणजे असं जे गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केली जाते, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जी साधना केली जाते साधना भक्ती, त्याला म्हणायचं वैदिक साधना. आता निष्काम कर्मयोग म्हणजे काय आपण समजून घेऊ, हा तिसरा मार्ग. हा माताजी वाचूया. हरे कृष्णा. अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थम् अपि कर्माणि कुर्वन् सिद्धिम् अवाप्स्यसि. हरे हरे कृष्णा. कृष्ण. जर तुम्ही भक्तियोगाच्या नियमांचे पालन करू शकत नसाल तर फक्त माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य करून तुम्ही परिपूर्ण अवस्थेवर याल. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आता आपण समजून घ्या, तर भक्तियोगानुसार आपल्याला या शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करायला नाही जमणार आहे, आपल्याला शक्य नाही असं आहे. तर मग आपण ते करू शकत नसू तर आपण काय केलं पाहिजे, श्रीकृष्णांच्या साठी कार्य करायचं. म्हणजे काय, ते कृष्ण भावना भावित कार्य होईल आणि त्याद्वारे श्रीकृष्णांचे ची आपण प्राप्ती करू शकतो. म्हणजे काय, तर आता पहा, म्हणजे कृष्ण भावनेच्या प्रचाराविषयी आपल्याला म्हणजे पूर्णतः म्हणजे जर माहिती असेल किंवा माहिती जरी नसेल तरी असे जे कोणी करत असतात प्रचार, तर त्यांच्याविषयी निश्चितच आपल्याला सहानुभूती वाटते, हो की नाही. मग आता त्यांच्या प्रचारामध्ये संलग्न झालेले जे भक्त आहेत तर त्यांना काही सहाय्याची मदतीची आवश्यकता असते. मग आपण म्हणजे त्यांना दान करू शकतो आर्थिक स्वरूपात, किंवा दुसरं म्हणजे आपण त्यांच्या प्रचार कार्यामध्ये मदत करू शकतो. म्हणजे आता कुठल्याही कार्यासाठी पहा, म्हणजे कुठली आध्यात्मिक संस्था आहे त्या कार्यासाठी भूमी, भांडवल, संघटना आणि परिश्रमाची आवश्यकता असते. तर हेच आपण वैयक्तिक स्तरावर व्यवसाय एखादा थाटायचं ठरवलं तर आपल्याला राहायला घर लागतं, गुंतवणुकीसाठी भांडवल लागतं, गुंतवणूक करायला त्या व्यवसायासाठी कर्मचारी लागतील, विस्तार करायला संघटना आणि परिश्रम लागतील. मग तसंच आहे. मग पण आपण ते वैयक्तिक इंद्रिय तृप्ती म्हणून करत असतो, सांसारिक कर्म म्हणून करत असतो. म्हणजे पण इथे आपल्याला कृष्ण सेवेसाठी, कृष्ण भावनेसाठी करायचं, म्हणजे कृष्णांच्या संतुष्टीसाठी हेच कर्म करायचे आणि म्हणून हे आध्यात्मिक कर्म आहे. मग आपल्याकडे भरपूर धन असेल तर काही भाग आपण कृष्ण भावनामृताच्या प्रचारासाठी, मंदिर बांधायला, एखादं कार्यालयाचं बांधकाम करायला आर्थिक सहाय्य करू शकतो, किंवा ग्रंथ प्रकाशनासाठी आपण मदत करू शकतो, किंवा विविध कार्यक्षेत्र आहेत आता म्हणजे अशा आध्यात्मिक संस्था ज्या आहेत तर तर त्यांना आपण जाऊन त्यांच्याविषयी आस्था ठेवून त्यांना मदत करायला अशा विविध पद्धतीने जाऊ शकतो. मग आपल्या कर्मफळांचा त्याग करता येत नसेल तर आपण काही भाग म्हणजे काही रक्कम आपल्या धनाची कृष्णांच्या प्रचारासाठी आपण अर्पण करू शकतो. म्हणजे कृष्ण जे आहेत तर त्यांच्या सेवेसाठी आपण म्हणजे अशा पद्धतीनं त्यांच्या प्रचारासाठी स्वइच्छेनं जे काही आपण सेवा करतो तर ती आपल्याला भगवत प्रेमाच्या उच्चतर अवस्थेला नेते पहा. आणि अशा उच्चतर अवस्थेला गेलो की आपण श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची प्राप्ती करण्यासाठी शुद्ध म्हणतो किंवा परिपूर्ण होतो पहा. म्हणजे काय, की आपण प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो. म्हणजे इथं हा रंगारी आहे बरं का, रंगकाम करणारा किंवा पेंटर म्हणतात त्याला. तर आता
तो खूप उत्तम असं रंगकाम करतोय, मग त्याला आता बाकी काही शक्य नाही, मग त्याने काय केलं, त्याची जी कला आहे तर ती भगवत सेवेसाठी उपयोगात आणली. मग त्यानं मंदिर आहे तर त्याचं रंगकाम करण्यासाठी त्यांनी सेवा दिली. मग अशा पद्धतीनं आपण परिश्रम देऊन वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याद्वारे आपण श्रीकृष्णांची जेव्हा सेवा करतो स्वइच्छेने, तर त्यावेळेला आपण काय होतो, हळूहळू शुद्ध बनतो, प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो आणि परिपूर्ण अवस्थेवर येतो, म्हणजे ज्याद्वारे आपण कृष्णांची कृपा प्राप्त करू शकू, असे शुद्ध भक्त बनतो. आता पुढे जाऊ आपण. यत अरे हे तर ओके. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. हरे कृष्ण. हा, हरे म्हणजे कृष्ण. आपण हे हा हे कुंती पुत्र, तू जे काही करतोस, जे काही खातोस, जे काही अर्पण करतोस आणि दान करतोस, तसेच तू जे काही तपस्या करतोस ते सर्व मला अर्पण म्हणून करावे. हरे कृष्ण अरे माताजी. हा 10व्या अध्यायातला श्लोक आहे, पण इथे याचा संदर्भ घेतलाय, म्हणजे आपण जे काही करतो म्हणजे कर्म, तर ते श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करावं. त्याचा म्हणजे ते जे आहे ते कर्म, म्हणजे जे आपण केलं अर्थार्जन, जे काही आपलं नियत कर्म म्हणून केलं वेगवेगळ्या मार्गाने, तर त्याचा काही भाग आपण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी अर्पण करावा. म्हणजे जे काही करतो ते कृष्णांच्या संतुष्टीसाठीच करतो आपण, असं असा प्रयत्न आपण करावा. आणि मग ते जे मिळालेला मोबदला असतो, आपण नियत कर्म करून जे काही मिळवलेत पैसे अर्थार्जन, त्यातला काही भाग आपण कृष्णांना देऊ शकतो. मग जे काही आपण खातो अन्न तर शिजवून, तर ते आपण कृष्णांना अर्पण करून कृष्णाचं उच्छिष्ट प्रसाद म्हणून ग्रहण करावं. किंवा जे काही आपण दान यज्ञ तप म्हणून गृहस्थाश्रमामध्ये वेगवेगळे कुळाचार करतो, कर्मकांड करतो, तर ते मग श्रीकृष्णांच्या प्रचार प्रसारासाठी एखाद्या मंदिराला दिलं, अर्पण केलं, आता सांगितलं तसं, तर ती काय होती, स्वइच्छेने केलेली सेवा होते. मग आता दान सुद्धा आपण जे काही करतो, तर ते एखाद्या कृष्ण भावनेच्या कार्यासाठी, प्रचार प्रसारासाठी आपण दिलं, तर ती काय होते, तपस्या होते. किंवा आपण जो काही नामजप करतो ती पण तपस्या आहे. मग ती श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आपण जर म्हणजे त्याचं जे फल आहे तर ते अर्पण केलं, तर ती तपस्या होईल आपली, म्हणजे श्रीकृष्णांना अर्पण करायची, म्हणजे नामजपाचं सुद्धा फल श्रीकृष्णांनाच आपण अर्पण करायचं. मग हे जेव्हा करतो त्यावेळेला ते कृष्ण भावनाभावित कर्म होतं. मग अशा पद्धतीनं जेव्हा आपण जे काही सगळं श्रीकृष्णांना अर्पण करतो, त्यावेळेला कृष्ण भावनेमध्ये उन्नत होत असतो, आपली शुद्धी होत असते. आता हे सगळं का सांगितलंय, तर पुढच्या चित्रात जाऊया आपण, पुढचं चित्र पाहूया. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हा, मग त्याची पुढची स्लाइड. तर त्या मंदिर सेवा आहेत वेगवेगळ्या, तुलसी हरा सेवा आहे, किंवा पुष्प अभिषेक आहे, राजभोग सेवा आहे, अशा सगळ्या सेवा आहेत वेगवेगळ्या, धूप सेवा आहेत. आता नैवेद्य, खीर नैवेद्य सेवा अशा वेगवेगळ्या आहेत, पुष्पालंकार. मग आपण ह्या माध्यमातून जे पवित्र दिवस असतात, एकादशी आहे, अक्षय तृतीया आहे, पाडवा आहे, रामनवमी, असे चांगले दिवस असतात, गुरुपौर्णिमा, जेव्हा शक्य आहे आपल्याला, तर त्यावेळेला आपण काय करावं, तर भगवत चरणी काही ना काही भाग अर्पण करायचा, वेगवेगळ्या सेवांमध्ये प्रयत्न करायचा. आता तर मंदिर निर्माण सुरू आहे, शेवटच्या टप्प्यावर आले आणि ऑगस्ट मध्ये त्याचं उद्घाटन होणार. तर आपण अशी यथाशक्ती प्रयत्न केला तर ते कसं होतं, कृष्णांसाठी केलेलं कृष्ण भावनाभावित काम होतं पहा. आणि अशा म्हणजे मंदिरासाठी, कृष्णांच्या सेवेसाठी जेव्हा आपण अर्पण करतो, तर ते सुपात्र दान होतं, म्हणजे सत्वगुणी दान म्हटलंय त्याला. आता ते 18व्या अध्यायामध्ये येईल. म्हणजे असं जे दान आहे तर ते आपल्याला कृष्ण भावनेमध्ये उन्नत स्तरावर घेऊन जाणार ठरतं. मग असं आपण प्रयत्न करू. मग आता पुढे जाऊ आपण. हो, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुम् मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यथात्मवान्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यास असमर्थ असशील, तर सर्व कर्मफलाचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता अशा पद्धतीनं तू जर सगळ्या म्हणजे म्हणजे जे काही आहे तुझं कर्म ते करायला आता तरी देखील असमर्थ असशील, तर तू
काय कर की तुझ्या कर्मफलाचा त्याग करून म्हणजे असं जे कर्म म्हणजे केलंस तर म्हणजे तर त्याचा काही भाग मला अर्पण कर आणि आत्मस्थित व्हायचा प्रयत्न कर. म्हणजे काय, आता हा भाग आपण समजून घेऊया. म्हणजे हा जो श्लोक आहे तर इथे आपण ह्या माध्यमातून आपण समजून घेऊ की काही लोकांना सामाजिक, कौटुंबिक, धार्मिक बांधिलकी असते, अडचणी असतात कृष्ण भावनाभाविक कार्य करायला. मग त्यांना सहानुभूती असते कृष्ण भावनेविषयी, त्यांना पण कुटुंबाकडून विरोध होऊ शकतो, अनेक अडचणी उद्भवू शकतात, अशा समस्या असतात. मग त्यांनी जे काही कर्म केलंय त्या कर्मफळांचा त्याग सत्कार्यासाठी करता येतो. म्हणजे काय, त्याचं स्वकष्टार्जित जे धन आहे तर त्याचा काही भाग जर त्यांनी दिला अशा संस्थांना दान किंवा मंदिराला, तर तो काय झाला, तर कर्मफळांचा त्याग झाला. आणि अशा पद्धतीने त्यानं जर कृष्ण भावनाभावित कर्म केलं तर काय होतं, कृष्णांची त्याच्यावर कृपा होते, त्याचं मन क्रमशः शुद्ध होतं आणि त्या शुद्ध मनाद्वारे कृष्ण भावना जाणणं शक्य होतं. म्हणजे काही सामाजिक संस्थांना तो दान करत असतो, पण जेव्हा कृष्ण भावनाभावित म्हणजे तो नसतो त्यावेळेला तो अशा सगळ्या गोष्टी करत असतो. मग अशा जरी संस्थांना त्यानं दान केलं तर त्यावेळेस स्वकष्टार्जित कर्मफळाचाच तो त्याग करत असतो. मग हळूहळू अशा पद्धतीने तो जेव्हा दान करत असतो तेव्हा त्याचं मनाची शुद्धी होते हळूहळू आणि कृष्ण भावना जाणणं त्याला शक्य होतं. आणि म्हणून कृष्ण भावनेचा स्वीकार करायला जर अडचणी असतील तर अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे, कर्मफळांचा त्याग करायचा तो प्रयत्न कसा करू शकतो, तर समाजसेवा करून किंवा राष्ट्रसेवा, देश सेवा करून असा जर प्रयत्न केला तर हळूहळू तो शुद्ध भक्तीमध्ये उन्नत होतो. पहा म्हणजे काय की असं जेव्हा सत्कार्यासाठी त्याग करतो तेव्हा असा व्यक्ती हळूहळू असा शुद्ध होत जातो की मनुष्याला कृष्ण कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे, ह्या सगळ्या सेवा केल्यामुळे लवकर समजतं आणि त्यामुळे तो आपलं कर्मफळ आहे ती त्यागून कृष्ण भावनेमध्ये येऊ शकतो. पहा म्हणजे असं क्रमशः तो जाणू शकतो ह्या सगळ्या सेवातून. तर इथे आता चित्रात पहा की नंद बाबा जे आहेत भगवान श्रीकृष्णांचे पिता, त्यांनी काय केलं होतं की त्यांनी श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर नंदोत्सव केला. म्हणजे तिकडचे विद्वान, ज्ञानी, पंडित असे जे होते ब्राह्मण त्या सगळ्यांना बोलवून त्यांनी काय केलं, यथाशक्ती ज्ञान केलं. पहा दान केलं. तर हे जे आहे तर ह्याला काय म्हणायचं, सकाम कर्मयोग. तर अशा माध्यमातून आपण सेवा करू शकतो. आता पुढे जाऊ आपण. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यास तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलाचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माझा अभ्यास करणं शक्य नाही तर ज्ञानाचं अनुशीलन म्हणजे काय की कृष्ण भावनेच्या तत्वांचं ज्याला पालन नाही करता येणार, श्रीकृष्णाविषयी असं प्रेम नाही ज्याला उत्पन्न करता येणार किंवा रागानुराग भक्ती म्हणजे श्रीकृष्णाच्या विषयी अनुराग उत्पन्न हा पण नाही होणार किंवा विधिविधानांचं पालन पण करायला त्याला जमणार नाही वैदिक साधनेनुसार, मग त्याला ज्ञानाचं अनुशीलन करता येईल. म्हणजे काय की ज्ञान त्यानं संपादन करायचं. म्हणजे इथं पहा चित्रामध्ये दाखवले भगवद्गीता किंवा भागवत तत्सम शास्त्रांचं अध्ययन करायचं आणि त्याद्वारे तो श्रीकृष्णांना परमतत्व म्हणून समजू शकतो ज्ञानमार्गाने. मग हळूहळू ध्यानाद्वारे तो भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतो पहा ध्यान क्रियेने. आणि मग अशी विहित कर्मांचं वेदामध्ये विधान सांगितलंय. मग त्याद्वारे आपण काय करू शकतो की आपली कर्म जी आहेत तर ती करत करत आपण म्हणजे हळूहळू क्रमशः भगवान श्रीकृष्ण आहेत तर सकाम कर्म करत करत भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो. म्हणजेच काय की मनुष्याची क्रमाक्रमाने ज्ञानातून ध्यानात आणि ध्यानातून परमात्मा यांचा साक्षात्कार आणि भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार अशी म्हणजे क्रमाने उन्नती होते. आणि म्हणजे अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्णांची तो म्हणजे प्राप्ती करू शकतो. म्हणजे प्रत्येकालाच काही हा प्रत्यक्ष पद्धतीचा मार्ग स्वीकारता येणं शक्य नाही, मग अप्रत्यक्ष पद्धती सुद्धा चांगलीच आहे. पण इथे अर्जुनाला अप्रत्यक्ष पद्धती कुठेही भगवान श्रीकृष्णांनी सांगितली नाही का, तर प्रत्यक्ष प्रेमामध्येच अर्जुन स्थित आहे भगवान श्रीकृष्णांच्या. आणि भगवद्गीतेत सुद्धा प्रत्यक्ष सेवा भगवान श्रीकृष्णांची म्हणजे श्रीकृष्णांना शरण जाणे हेच श्रीकृष्णांनी जिथे तिथे सांगितलंय. पहा आता पुढे जाऊ आपण. हा हरे कृष्ण माताजी. जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील, सदैव तृप्त, आत्मसंयमी आहे
आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भक्ताचे जे गुण आहेत तर ते ह्याच्यामध्ये सांगितलेत पहा, 12, 13 आणि 14 या श्लोकामध्ये. म्हणजे जो असा भक्त आहे की तो कुठल्याही जीवाचा द्वेष नाही करत, म्हणजे प्रत्येकाचा तो मित्र. म्हणजे काय की आता एखाद्याला जर म्हणजे एखाद्या वाईट पूर्वकर्मामुळे म्हणजे जे काही असतं तर त्याचं फळ म्हणजे त्याचं वर्तमान जीवन असतं, किंवा त्याची जी चांगली कर्म असतात त्याचं फळ म्हणजे वर्तमान जीवनातले त्याच्यासाठी जे काही त्याच्या वाट्याला सुख दुःख येत असतं ते येत असतं. मग असा व्यक्ती हे जाणतो आणि तो विचलित होत नाही. शुद्ध भक्त तो कोणाचा द्वेष नाही करत, कुठल्या शत्रूशी वैर नाही धरत. तर तो म्हणतो माझ्या वाईट पूर्वकर्मामुळेच मला एखाद्या व्यक्तीशी शत्रुत्व, म्हणजे एखादी व्यक्ती माझ्याशी शत्रुत्व करते आणि मग त्यामुळे तो प्रतिकार नाही करत, त्यापेक्षा मग आपण सहनच केलेलं बरं असं तो विचार करतो. मग एखादं संकट ओढवलं एखाद्या भक्तावर तर तो म्हणतो ही सुद्धा भगवत कृपाच आहे, म्हणजे असा विचार करतो. म्हणजे पूर्वजन्मी मी भरपूर सारं दुष्कृत्य केलंय आणि त्याचा परिणाम म्हणजे हे दुःख माझ्या वाट्याला आलंय. मग अधिक दुःख यायला पाहिजे होतं वाट्याला, पण म्हणजे जितक्या शिक्षेला मी पात्र होतो तर त्यापेक्षा मला कमीच ही शिक्षा झाली आणि कमीच दुःख भोगायला मिळालं, आणि हीच कृष्णांची कृपा आहे. त्यांच्या कृपेनं मला धीर असतो तो महत्व नाही देत, किंवा तो अहंकारापासून मुक्त असतो आणि सुखदुःखाकडे समदृष्टीने पाहतो. अत्यंत सहनशील असतो तो, आणि जे काही मिळतं ते भगवत कृपेनं मिळते असा विचार करतो आणि आध्यात्मिक गुरूंच्या आदेशाचं पालन करतो. आपली इंद्रिय संयमित ठेवतो, कुठल्याही वादविवादामध्ये तो पडत नाही. भक्ती करण्याच्या दृढ निश्चयापासून तो कधी ढळत नाही. जसं भक्त प्रल्हादाने काय केलं, कुठल्याही परिस्थितीत भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली, ढळले नाहीत ते. तर अशा पद्धतीने त्याला कोणी विचलित करू शकत नाही. आणि भक्तिमय सेवेचा हा जो म्हणजे प्रयत्न आहे तर तो शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करून म्हणजे भक्तीच्या आदर्श अवस्थेपर्यंत तो उन्नत झालेला असतो. मग असा जो भक्त असतो तो भगवान श्रीकृष्णांना प्रिय असतो. म्हणजे इथे आता ह्या श्लोकात सांगितलं की ज्याचं मन कुणीही उद्विग्न नाही करू शकत, म्हणजे कुणीही त्याला भौतिक गोष्टी ज्या आहेत भक्ताला त्रास द्यायचा प्रयत्न करत असतात, असे जे समाजकंटक लोक असतात कष्ट द्यायचे प्रयत्न करतच असतात पहा. मग त्यावेळेला असा जो भक्त आहे तर तो अशा कुठल्याही गोष्टीमुळे उद्विग्न त्याचं मन होत नाही, किंवा भौतिक गोष्टींनी तो विचलित होत नाही. तर भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळे काय होतं, तर तो इतका साधनेच्या बळावर त्या आध्यात्मिक म्हणजे जी भगवान श्रीकृष्णांची त्यांनी आध्यात्मिक स्तरावर भक्तिमय प्रेममय सेवा केलेली असते, तर त्या साधनेच्या बळावर तो इतका प्रगत असतो की त्याला बाह्य उपद्रवांनी कुठलाही अडथळा येत नाही. म्हणजे तो विचलित होत नाही, सदैव कृष्ण भावनेमध्ये असतो तो. मग त्याला हर्ष दुःख भय चिंता यामध्ये तो समभाव राखतो, आणि असा जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांना प्रिय असतो पहा. मग त्याच्या चित्रात दाखवलंय पहा की इथे जे शिवजी आहेत तर ते भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत पहा, उत्तम. मग आता त्यांना माता पार्वती आहेत, त्यांनी असा महाल मागितला की आपण नेहमी हिमालयात असे पाषाणावर असेच बसलेले असतो, मग महालाची निर्मिती करायसाठी. कारण संन्यासी असं कसं जीवन असतं तसं म्हणजे असे विरक्त जीवन असलेले शिवजी आहेत ते सतत भगवान श्रीकृष्णांच्या चिंतनात असतात. मग त्यांनी महाल निर्माण केला, असा आकाशात फिरता महाल बरं का. मग आता तो पाहून त्यांच्या भक्ताने म्हणजे तो मागितला, रावणाने त्याची मागणी केली म्हणल्यावर शिवजींनी लगेच देऊन टाकला. म्हणजे भक्त असतात ते असे असतात, सर्व परिस्थितीमध्ये समभाव राखतात. म्हणजे त्यांनी महालात पण राहणं स्वीकारलं आणि पाषाणावर पण राहणं स्वीकारलं. मग असा जो भक्त असतो तर तो श्रीकृष्णांना प्रिय असतो. मग पुढे जाऊ आपण. हा मग तरी पुढची. हा. हरे कृष्ण. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियावर अवलंबून नसतो, जो शुद्ध कुशल चिंतारहित दुःखमुक्त आणि कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी मत प्रयास करीत नाही तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण. हा. मग जो भक्त साधारण दैनंदिन क्रियेवर अवलंबूनच नसतो, म्हणजे काय की तो दैनंदिन कर्म म्हणजे असे काही पैसे मिळवण्यासाठी धन मिळवण्यासाठी तो काही धडपडच नाही करत. दैनंदिन क्रियेमध्ये आपण जसं करतो तसं नियत कर्म आपलं जसं सुरू असतं. मग भगवान कृष्णांच्या कृपेमुळे त्या भक्ताला आपोआप धनप्राप्ती झाली तरी तो हुरळून पण जात नाही. असा भक्त दिवसातून 2 वेळा स्नान करतो, साधना करण्यासाठी लवकर उठतो, म्हणजे असा अंतर्बाह्य पवित्र असतो. त्याला समजलेलं असतं सगळं, म्हणजे आपल्या जीवनाचं सार काय आहे
हे समजलेलं असतं आणि सगळ्या कर्मांचं सार समजलेलं असतं. असं भक्त निश्चित नेहमी दक्ष परिस्थितीत असतो. म्हणजे वैदिक शास्त्रावर त्याचा दृढ विश्वास असतो आणि कुठल्याही अशा पक्षाची कुणाची तो बाजू घेत नाही. म्हणजे एखाद्याचा पक्ष चुकीचा असेल, बरोबर असेल, कुणाचीच तो बाजू घेत नाही. त्यामुळे तो चिंतामुक्त असतो आणि त्याला माहित असते उपाधी मुक्त म्हणजे झाल्याशिवाय आपलं म्हणजे सगळ्या उपाधीतून तो मुक्त झालेला असतो. त्यामुळे तो दुःखी नाही होत. म्हणजे त्याला जाणलेलं असतं त्यानं की शरीर हीच उपाधी आहे. म्हणजे भौतिक उपाधीतून तो मुक्त असतो आणि श्रीकृष्णांची सेवा करत असतो. आणि शरीर ही सुद्धा काय उपाधीच आहे की मी मनुष्य आहे, मनुष्याचं शरीर मिळालं आपल्याला, ही उपाधी आहे. हे जाणून तो काय करत असतो, या सगळ्या शारीरिक दुःखांपासून पण मुक्त असतो आणि भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करत असतो. आणि ह्या सेवेला ज्या प्रतिकूल गोष्टी आहेत तो स्वीकारत नाही. म्हणजे आता एखादं मोठं घर बांधायचंय तर त्याला शक्ती भरपूर लागेल. मग असं बांधकाम म्हणजे करणं हे भक्तीसाठी योग्य नाही आहे. म्हणजे तर लाभदायक ठरत नाही, तर तो ते करेल नाही. पण भगवान श्रीकृष्णांसाठी मंदिर बांधायला मोठं बांधकाम करायचं तर तो सगळ्या प्रकारचे कष्ट उपसेल पहा, पण स्वतःसाठी नाही मोठे घर बांधणार. तर अशा पद्धतीचा तो भक्त असतो. म्हणजे इथं चित्रामध्ये पहा, म्हणजे जे असे जे म्हणजे उदाहरण म्हणजे जे आहे, तर अशा भक्तांचं उदाहरण इथे दिलेलं आहे पहा की त्यांनी काय केलं, म्हणजे जे भगवान श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत, तर त्यांनी भगवान जे आहेत तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवेसाठी आपलं जीवन वेचलं पहा. म्हणजे असे जे गोस्वामी आहेत तर त्यांनी पण भगवान श्रीकृष्णांचे मंदिर बांधण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले, पण स्वतः मात्र झोपडीत राहिले पहा. मग असे भगवान श्रीकृष्णांचे भक्त असतात. आता पुढे जाऊ आपण. हा होतच. हरे कृष्ण. जो हर्षहित होत नाही किंवा दुःखही करत नाही, शोकही नाही करत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टीचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता जो हर्षितही होत नाही, म्हणजे ज्याला भौतिक लाभामुळे असा शुद्ध भक्ताला काही आनंद होत नाही किंवा तो दुःखी पण होत नाही. आणि आपल्याला एखादा म्हणजे तो पुत्र शिष्य मिळवायला फार उत्सुक पण नसतो. म्हणजे जे काही मिळालंय त्यात समाधानी असतो आणि एखादी गोष्ट नाही मिळाली तर त्याला दुःख होत नाही. किंवा आपल्याकडची अतिप्रिय वस्तू गमावली तर त्याच्यावर शोक नाही करत तो. म्हणजे इच्छित वस्तू नाही मिळाली तर त्यामुळे त्याला दुःख नाही होत. तर अशा शुभाशुभ पापकर्माच्या तो पलीकडे असतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ तो सगळ्या प्रकारची संकट करायला सिद्ध होतो पहा. जसं भक्त प्रल्हादाने काय केलं, तर त्याला हत्तीच्या पायी दिलं तरी त्यांनी भगवान श्रीकृष्णांचा नाम जप केला. त्याला म्हणजे विषारी सापांच्या गुहेत ठेवलं तरी कृष्णांचा नाम जप केला त्यांनी. मग त्यानंतर त्याला भूताकेतांच्या गुहेमध्ये ठेवलं तरी त्यांनी नामजप केला. त्याला कड्यावरून लोटलं तरी त्यांनी काय केलं, विष्णूंचा धावा केला. म्हणजे श्रीकृष्णांच्या विष्णू रूपावर त्यांनी ध्यान केलं, त्यांचा नामजप केला. मग अशा पद्धतीनं होलिका नावाच्या म्हणजे जी होती त्याची आत्या, तर तिच्यासह अग्नीमध्ये त्याला ठेवलं हिरण्यकश्यपूने, तरी त्यांनी काय केलं, भगवान श्रीकृष्णांचा म्हणजे विष्णू रूपात धावा केला. म्हणजेच काय की असा जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांची साठी सगळ्या प्रकारची संकट करायला सिद्ध होतो पहा. म्हणजे भक्तिमय सेवा करताना त्याला कुठलीच गोष्ट बाधक ठरत नाही. असा भक्त श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असतो. म्हणजे शुभाशुभ सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्याग केलेला असतो. सगळ्या गोष्टी तो श्रीकृष्णांसाठी सहन करणारा जो भक्त असतो तो श्रीकृष्णांना प्रिय असतो. मग पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची. हरे कृष्ण. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मान अपमान, शीत उष्ण, सुख दुःख, स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगांपासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो घरादाराची काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तांमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समानच त्यांना समजतो. म्हणजे काय, तर शत्रू जरी असेल तरी म्हणजे अशा कुसंगापासून म्हणजे अशा वाईट लोकांपासून तो मुक्तच असतो, दूरच राहतो. आणि मित्र असेल, कुणी त्याची स्तुती केली तर तरी पण तो त्यांनी बाधित होत नाही. कुणी निंदा जरी केली तरी तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणजे मानव समाजाचा स्वभाव आहे स्तुती निंदा. मग ह्या सगळ्याच्या पलीकडे असतो तो स्तुती निंदा सुख दुःख मान अपमान, म्हणजे या सगळ्याच्या पलीकडे असतो आणि सहनशील असतो. म्हणजे जर आपण श्रीकृष्णांचे दास आहोत म्हणजे तर मग मान अपमानाचा प्रश्न येतोच कुठं. आपण जर श्रीकृष्णाचे सेवक आहोत तर तो त्यांची सेवा करतो, कृष्ण जे आहेत तर त्यांना आपले स्वामी समजून. त्यामुळे तो मान अपमानाच्या पलीकडे असतो किंवा शीत उष्ण तर ह्या पलीकडे तो गेलेला असतो. म्हणजे काय, तर आपल्याला कधी कधी त्याला मोठ्या सदनात पण राहायला मिळेल, राजवाड्यासारख्या, कधी वृक्षाखाली पण, म्हणजे थंडीत असं झोपायला लागेल. मग शीत उष्ण ह्याचं कशाचं त्याला आकर्षण नसतं. किंवा अशा पद्धतीनं
जो जीवन व्यापन करत असतो, म्हणजे तो इतर कुणाशी म्हणजे निरर्थक बोलत नाही. म्हणजे कृष्ण कथे वाचून काही जर बोलणं म्हणजे असतं तर त्याला म्हणजे असा जो व्यक्ती बोलतो किंवा कृष्ण कथे वाचून इतर काही बोलत म्हणजे तो नसतोच, म्हणजे तर त्याला मौनी असं म्हटलंय. मग मौन म्हणजे काय, असा नाही अर्थ होत की सगळ्यांशीच बोलायचं आपण बंद करायचं. तर निरर्थक बोलू नये म्हणजे मौन. कृष्ण भावनेतलं मौन म्हणजे काय, तर आपण निरर्थक बोलू नये. मग कृष्ण कथेशिवाय इतर काही आपण बोलायचा प्रयत्न केला तर ते निरर्थक गप्पा होतात. प्रजल्प म्हटलंय तर कृष्ण कथे वाचून तो काही बोलतच नसतो, म्हणजे ते कृष्ण भावनेतलं त्याचं मौन असतं पहा. म्हणजे आवश्यक तितकंच बोलावं. आणि भक्तांसाठी आवश्यक तितकं बोलणं म्हणजेच काय, तर भगवत कथा. आपण भगवत कथा करावी. म्हणजे सगळे भक्त जे असतात ते असे असतात, सर्व परिस्थितीत सुखी असतात. कधी स्वादिष्ट रुचकर भोजन मिळेल तर कधी मिळणार पण नाही, उपास पण पडेल, मग तो तृप्त असतो, स्वतःच्या निवासस्थानाची चिंता करत नाही. कधी वृक्षाखाली झोपेल, कधी राजवाड्यासारख्या सदनात. मग असं कशाचंही आकर्षण नसतं. आणि असा जो भक्त असतो तो स्थिर निश्चयानं भगवान श्रीकृष्णाच्या ज्ञानामध्ये स्थित असतो आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करत असतो. मग असा जो असतो तर तो भक्त भगवान श्रीकृष्णांना प्रिय असतो. मग आपल्यासारख्या म्हणजे आता आपण सर्वजण आहोत, आपल्यासारख्यांना ज्यांना कुणाला श्रीकृष्णांची कृपा व्हावीशी वाटते त्यांनी हे गुण अंगी बाणवायचे प्रयत्न केले पाहिजेत. जेव्हा आपल्यामध्ये हे सद्गुण विकसित होईल तेव्हा आपण कृष्ण भावनेमध्ये भक्तिमय सेवेमध्ये जेव्हा संलग्न होतो मग त्यावेळेला काय होतं, आपल्या अंगी हे गुण आपोआप विकसित होतात. आणि म्हणून हे गुण विकसित होतील तेव्हा आपण कृष्णा जे आहे तर त्यांच्या कृपेस पात्र होऊ शकतो. आता पुढे जाऊ आपण. इथे एक गोष्ट आपण समजून घेणार आहोत की जे दुर्वास मुनी आहेत तर ते खूप क्रोध असणारे आहेत. आपण समजून माहिती आहे आपल्याला. मग ते 23वी स्लाइड तर ते चित्र दाखवूया. तर दुर्वास मुनी आहेत ते खूप असे संतापी आणि क्रोधिष्ठ असे आहेत पहा. तर त्यांना म्हणजे ते एक दिवस अमरीश महाराज म्हणून भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत की ते नवविधा भक्तीने म्हणजे भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतात. म्हणजे साऱ्या 9 अंगांनी भक्ती करणारे असे शुद्ध भक्त आहेत खूप भगवान श्रीकृष्णांचे. मग त्यांच्याकडे गेले. आता त्यांचं एकादशीचं व्रत होतं बरं का. मग त्यावेळेला आता ते गेले. मग ते म्हणाले मी नदीवर जाऊन स्नान करून येतो. मग ते स्नान करून येईपर्यंत काय झालं, एकादशीचं व्रत आहे तर ते पूर्ण करण्याचं म्हणजे त्या व्रताचं उद्यापन करण्याचं जे वेळ होती ती आली. मग पुरोहितांचा सल्ला घेऊन राजांनी काय केलं, त्यांनी निर्जला म्हणजे पूर्ण न खाता पिता एकादशीचं व्रत केलं. तर त्यांनी काय केलं, पाणी पिऊन ते व्रत आहे त्याचं उद्यापन केलं. मग हे पाहिलं दुर्वास मुनींनी आणि त्यांना क्रोध आला. ते क्रोधिष्ठ म्हणून प्रसिद्ध आहे. मग त्यांनी काय केलं की आपले जे जटेतला केस होता तो उपटला आणि त्याच्याद्वारे एक कृत्या नावाची राक्षसी नाही तर ती सोडली अमरीश महाराजांजवळ की ह्यांचा म्हणजे ह्याला आता दंडित करायला पाहिजे, माझ्या म्हणजे आज्ञेचं उल्लंघन केलं या राजाने असं म्हणून. आणि म्हणून त्यांनी काय केलं, कृत्या नावाची राक्षसी त्याच्यावर म्हणजे ती धावली त्याचे प्राणहरण करायला. मग भगवान श्रीकृष्ण आहे तर हे सर्व पाहत होते. मग भगवान जे आहेत तर त्यांना आपल्या भक्तांना त्रास दिलेला आवडत नाही, शुद्ध भक्त आहेत. मग त्यांनी काय केलं, सुदर्शन चक्राला आव्हान केलं आणि सुदर्शन चक्र तिथून त्यांच्या पाठी लागलं दुर्वासांच्या. आणि मग ते सगळ्या लोकातून फिरले. मग ब्रह्मलोकात गेले, असं सगळीकडे गेले, 14 लोकांपर्यंत सगळे गेले. मग शिवजींच्याकडे गेले, मग ब्रह्माजींच्याकडे गेले, असे सगळ्यांकडे गेले ते. मग ब्रह्माजी म्हणाले की मी काय तुला ह्याच्यावर म्हणजे त्यांना विचारलं ह्याच्यावर काय मार्ग आहे का, हे सुदर्शन चक्राला थांबवता येईल. तर दुर्वास मुनींनी सांगितलं मी काय तुम्हाला ह्याच्यावर उपाय नाही सांगू शकणार, तुम्ही शिवजींकडे जा. मग शिवजी म्हणाले की मी पण नाही सांगू शकणार ह्याच्यावर काही उपाय, तुम्ही विष्णूंकडे जा. मग विष्णूंनी सांगितलं की तुम्ही त्या राजांची क्षमा मागा आणि त्यांना जाऊन साष्टांग दंडवत करा, मग निश्चित हे काय होईल की सुदर्शन चक्र थांबेल. मग दुर्वास मुनींनी काय केलं त्याप्रमाणे त्यांनी ह्या अमरीश राजाला ते शरण गेले आणि त्यांनी साष्टांग दंडवत केलं. मग हा शुद्ध भक्त कसा होता, त्यांनी प्रेमाने त्यांना जवळ केलं आणि त्यांची विचारपूस केली आणि अशा पद्धतीने ते सुदर्शन चक्र परत गेलं. म्हणजे काय की असा जो भक्त असतो की ज्याला मान अपमान किंवा शीतोष्ण सुख दुःख स्तुती निंदा असं शत्रू मित्र काहीही त्याला फरक जाणवत नाही, सर्वांशी तो समभावाने वागतो. मग असा भक्त जो आहे अमरीश महाराजांसारखा असा भक्त श्रीकृष्णांना प्रिय असतो. मग आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. जे भक्ती सेवेच्या या अविनाशी मार्गाचे अनुसरण करतात आणि जे पूर्णपणे श्रद्धेने स्वतःला जोडून घेतात, मला सर्वोच्च ध्येय बनवतात, ते मला खूप प्रिय आहेत. हरे कृष्ण माताजी.
हरे कृष्ण. म्हणजे भक्ती सेवेचे हे अविनाशी मार्ग म्हणजे काय, की असा मार्ग की ज्याद्वारे आपण कृष्णांना पूर्णतः शरण जाऊन, म्हणजे अशी भक्तिमय प्रेममय सेवा आपण जेव्हा करतो, म्हणजे काय, मनुष्य या विधीमध्ये जेव्हा संलग्न होतो ह्या सेवा विधीमध्ये, तर त्यावेळेला काय होतं, की पूर्णतः भगवान श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून तो काय करतो, तर प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार करतो त्यांच्या आश्रयाखाली. तो भक्तिभावाने श्रवण कीर्तन करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेचा प्रयत्न शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करून करायला सुरुवात करतो. मग असा तो सेवेमध्ये जेव्हा संलग्न होतो, तर त्यावेळेला काय होतं, कृष्णांची प्राप्ती होते. यात मुळीच शंका नाही असं भगवान म्हणतात. म्हणजे सर्वोच्च ध्येय कोण बनतात, आपले कृष्ण बनतात भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आध्यात्मिक प्रमाणित गुरूंच्या मार्गदर्शनाखाली. मग असा जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांना प्रिय असतो असं भगवान म्हणतात. म्हणजे काय, या अध्यायाचं सार काय, जोपर्यंत आपल्याला शुद्ध भक्तांची संगत लागत नाही, लाभत नाही, तोपर्यंत आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे उन्नत होत जोपर्यंत नाही, सत्संग किंवा भक्तांचा संग लागत नाही, लाभत नाही आपल्याला, किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरु आपल्या जीवनात येत नाही, तोपर्यंत आपल्याला शुद्ध भक्तीविषयी आसक्ती निर्माण होणार नाही. आणि यासाठी आपल्या जीवनी असे शुद्ध भक्त आले पाहिजेत, सत्संग लाभला पाहिजे, भक्तीविषयी आसक्ती निर्माण झाली पाहिजे. आपण प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार करून त्यांच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा भक्तिमय प्रेममय सेवा करतो, तेव्हा निश्चितच आपल्याला कृष्णांची प्राप्ती होते. मग आता ह्याचं उत्तर मिळालं की नाही आपल्याला, की निर्विशेष ब्रह्माची उपासना करण्यापेक्षा निश्चितच आपल्याला भगवान जे आहेत तर त्यांच्या साक्षात्कारासाठी किंवा त्यांच्या प्राप्तीसाठी भक्तिमय सेवा हाच सर्वोत्तम विधी आहे. पहा, हे आपण ह्या सगळ्या उदाहरणातून जाणलं. मग आता इथे चित्रात पहा, इथे जे आहेत सूरदास जे आहेत, तर त्यांचं हे उदाहरण आहे. त्याचबरोबर म्हणजे सूरदास जे होते तर ते अंध होते पहा, पण त्यांना कृष्ण जे आहेत तर त्यांनी म्हणजे त्यांच्या अर्ज विग्रहांना कुठले कपडे घातले ते समजायचं, तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्याशी म्हणजे पूर्ण शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केल्यामुळं त्यांना हे ज्ञात व्हायचं. म्हणजे एक दिवस काय झालं, म्हणजे रोज ते कपडे कुठले घातले ते सांगायचे कृष्णांना. अंध असले तरी यांना कसं दिसतं असं वाटायचं. मग एक दिवशी फक्त फुलांनीच त्यांचं अर्चविग्रह जे आहेत तर त्यांना सजवलं गेलं. मग त्यांनी तेव्हा वर्णन करून सांगितलं की आज म्हणजे फुलांनीच आज खूप श्याम सुंदर असे सजलेले आहेत आणि छान दिसतात. म्हणजेच काय, कृष्णांना असे भक्त प्रिय असतात की जे कुठल्याही परिस्थितीत कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. आणि भक्ती मार्ग कसे अविनाशी म्हटले, म्हणजे अशा पद्धतीनं कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करून, म्हणजे अविनाशी म्हणजे असा जो नष्ट न होणारा मार्ग आहे, त्याद्वारे आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊन कृष्णांच्या आपण कृपेस पात्र होऊ शकतो. अविनाशी मार्ग म्हणजे काय, या सेवेद्वारे आपण आध्यात्मिक स्तरावर जातो आणि आध्यात्मिक देहाची प्राप्ती करतो आणि भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा भक्तिमय सेवा मार्ग आहे. म्हणजेच काय, अशा शाश्वत धामाची प्राप्ती करण्याचा हा मार्ग आहे. म्हणून त्याला अविनाशी मार्ग म्हटले. म्हणजे काय, नष्ट न होणारा. कारण भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्यांचा संग करतो, म्हणजे ते भगवान श्रीकृष्ण आहेत, तर ते सगळं कसं आहे, तर अविनाशी आहे. आणि म्हणून अशा अविनाशी मार्गाचं आपण अनुसरण केलं पाहिजे. ही जी भक्ती सेवा जी आहे तर ती आपण जेव्हा करत असतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणजे काय करत असतात, भक्ती सेवेमध्ये आपल्याला त्यांची जी अंतरंगा शक्ती आहे तिच्या माध्यमातून आपल्याकडून ती म्हणजे करून घेत असतात. जसं आपण नामजप केला, मग ती भक्ती सेवा झाली आपली. तर त्यावेळेला आपल्या जिभेवर काय असतं, तर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्यांच्या अंतरंग शक्तीसह नृत्य करत असतात. आणि म्हणून असा जो आहे भक्तिसेवेचा मार्ग, तो कसा आहे, अविनाशी म्हणले, कारण तो भगवान श्रीकृष्णांच्या आध्यात्मिक शक्तीच्या आधिपत्याखाली अनुसरला जातो. आणि अशा मार्गाने आपण जेव्हा श्रीकृष्णांना सर्वोच्च देव बनवून त्यांची सेवा करतो तेव्हा आपण श्रीकृष्णांची प्राप्ती करू शकतो. आता दुसरं उदाहरण इथं चित्रात जे आहे ते सनातन गोस्वामी आहेत. तर त्यांना भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांचा अवतार चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं होतं की वृंदावनला जा आणि तिथं लीलास्थळी लुप्त झाल्यात त्या शोधून काढा आणि अर्चविग्रहांची स्थापना करा. मग ते भजन कीर्तन करत असायचे ना, तेव्हा ते मदन मोहन रूपात श्रीकृष्ण त्यांना दर्शन द्यायचे. आणि मग तिथल्या अनेक साऱ्या लीलास्थळी त्यांनी शोधून काढल्या. ते मदन मोहन स्वरूपात त्यांनी अनेक त्यांना अनुभव दिले आणि त्या वेगवेगळ्या लीलास्थळी आणि वेगवेगळी मंदिरं आहेत आत्ताची ती सगळी त्यांनी शोधून काढली. पहा, मग अशा पद्धतीने शुद्ध भक्तां असे जे असतात ते भगवान श्रीकृष्णांना प्रिय असतात. त्यांना ते ज्ञान देतात आणि आपली कृपा त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या कृपेचा त्यांच्यावर वर्षाव करत असतात. हे आपण जाणून घेतलं. तर कुणाला काही शंका असेल तर आपण विचारूया. हरे कृष्ण. आता जे रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी
हरे कृष्ण. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. कालच्या अध्यायाविषयी आजच्या अध्यायाविषयी काही शंका